കർത്താവ് നമുക്ക് എല്ലാവർക്കും ഒരു അവസരം കൂടെ തന്നിരിക്കുകയാണ്. प्रभु के वचन की उपस्थिति में बने रहने के लिए प्रभु ने और एक अवसर दिया है, उसके लिए धन्यवाद। നിങ്ങൾക്ക് ധാരാളമായി ദൈവത്തിന്റെ വചനം കിട്ടിക്കൊണ്ടിരിക്കുന്നു. आप लोगों को परमेश्वर का वचन एकदम भरपूरी से मिलते आ रहा है। നാം എന്ത് അറിയുന്നു അതനുസരിച്ചാണ്, ആ രൂപത്തോടാണ് നമ്മൾ അനുരൂപരാകുന്നത്. और हम मसीह को जितना हम जानते हैं उसके अनुसार उनके समान हम उनके अनुरूप हो जाएंगे। ഒരാൾക്ക് ഡോക്ടർ ആകണമെങ്കിൽ ഒരുപാട് കാര്യങ്ങൾ അറിയണം. अगर एक व्यक्ति को डॉक्टर बनना है तो बहुत से बातें उसको जानना पड़ेगा। അറിയുക മാത്രമല്ല, അതിന്റെ പ്രാക്ടിക്കലായ വശവും കൂടെ അനുഭവപരമായും വേണം. तो जानना ही केवल नहीं, उसके अलावा प्रतिदिन डॉक्टर बनने के बाद क्या क्या काम करना चाहिए उसका रीति की बातें भी जानकारी और व्यक्तिगत अनुभव में करना भी होना चाहिए। ഇപ്പോൾ ഡോക്ടർക്ക് ഓപ്പറേഷൻ ചെയ്യണം. अभी उदाहरण के लिए डॉक्टर को ऑपरेशन करना है, അദ്ദേഹം ഒരുപാട് കാര്യങ്ങൾ അറിയാം. कैसा कैसा क्या क्या करना है ये सब बातें वो जानता है, പക്ഷെ ഒരിക്കൽ പോലും ഒരു ശവം കീറി മുറിച്ച് അനുഭവമില്ല. परंतु जिंदगी में कभी भी ऑपरेशन किया हुआ अवस्था को चाकू लेकर काटने का अवस्था कभी उसमें अनुभव नहीं है। അപ്പോൾ എങ്ങനെയാണ് ആ അറിവ് എങ്ങനെ അനുഭവമാകും? तो डॉक्टर के लिए जो पढ़ाई लिखाई किया और ऑपरेशन करने के लिए जो ज्ञान उसको मिला, वो क्या फायदा जब ऑपरेशन करने नहीं हो पा रहा है। तो അപ്പോൾ നമുക്ക് തിരുവചനത്തിൽ കൂടെ നമ്മൾ ദൈവത്തെ അറിയുമ്പോൾ, उसी रीति से जब प्रभु का वचन के द्वारा अपने आप को जब हम जानने लगेंगे, ക്രിസ്തുവിനെ അറിയുമ്പോൾ मसीह को और जानने लगेंगे, നമ്മുടെ ഫ്യൂച്ചർ നമ്മൾ ക്രിസ്തുവിനെ പോലെ ആയിത്തീരുകയാണ്. और तो हमारा भविष्य क्या होगा, हम भविष्य में हम मसीह के समान बदलते जाएंगे, അപ്പോൾ उनके समान दिखेंगे हम। അതാണ് ലോകത്തിലെ ഏറ്റവും ശ്രേഷ്ഠമായ കാര്യം. वही है दुनिया में सबसे श्रेष्ठ बात, मसीह को जानकर उनके समान बन जाना। അപ്പൊ അതിനുള്ള ബന്ധത്തിൽ കർത്താവ് ഒരു കാര്യം നമുക്ക് യെരമ്യാ പ്രവചനം 9-ാം അധ്യായം അതിന്റെ 23-24 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ ഒരു പ്രത്യേക കാര്യം നമ്മളോട് പറയുന്നുണ്ട്. इसके विषय में यिर्मयाह का पुस्तक 9वां अध्याय 23 और 24 में खास बात प्रभु कहता है। यिर्मयाह 9:23-24 यहोवा यो कहता है, धनवान अपनी बुद्धि पर घमंड न करे, न वीर अपनी वीरता पर, न धनी अपने धन पर घमंड करे, परंतु जो घमंड करे वह इसी बात पर घमंड करे कि वह मुझे जानता और समझता है कि मैं वह यहोवा हूँ, जो पृथ्वी पर करुणा, न्याय और धर्म से काम करता है, क्योंकि मैं इन्हीं बातों से प्रसन्न रहता हूँ। ഇവിടെ നമ്മളൊരു വാക്യം വായിച്ചു. അവിടെ ആ വാക്യത്തിൽ ഇങ്ങനെ വായിച്ചത്, അറിയുകയും ഗ്രഹിക്കുകയും ചെയ്യുക എന്നൊരു പ്രത്യേകിച്ച് കാര്യം പറയുന്നുണ്ടോ? तो 24 में हमने वो पढ़ा, शुरुआत में है वो इस बात में प्रशंसा करे कि वो परमेश्वर को जानता है और समझता है। जानना और समझना, അപ്പൊ അറിയാം, तो मतलब जानते हैं പക്ഷെങ്കിൽ ഗ്രഹിക്കുന്നില്ല എങ്കിൽ, परंतु समझ नहीं पा रहे तो പ്രായോഗിക വശത്ത് വളരെ കുറവുണ്ടാകുകയും നമ്മൾ ആയിത്തീരേണ്ട ഭാവിയിൽ നമ്മൾ ആയിത്തീരേണ്ട ഗ്രാഹ്യത്തിൽ നമ്മൾ എത്തിയില്ല. तो मतलब समझने के विषय में सही रीति से उस विषय में बढ़ोतरी नहीं हुआ तो हमारा व्यक्तिगत जीवन के चाल चलन में जो अनुभव में जो प्रैक्टिकल अनुभव का विषय आते समय में उस मुकाम पर भी पहुंच नहीं पाएंगे। അപ്പൊ ഈ വിഷയം സംബന്ധിച്ചാണ് നമ്മൾ എത്ര വർഷമാണെങ്കിലും ഒരുപാട് കാര്യങ്ങൾ അറിയാം. तो ये कितना भी विषय, इस विषय के संबंध में देखा जाए तो कितना भी साल क्यों ना हो, बहुत सी बातें हम जानते हैं പക്ഷെ ഗ്രഹിക്കുന്നില്ല. परंतु ग्रहण नहीं कर पा रहा। കർത്താവ് പലപ്പോഴും ശിഷ്യന്മാരോട് ചോദിക്കുന്നുണ്ട്, प्रभु बहुत बार अपने चेलों से कहता है, നിങ്ങൾ ഗ്രഹിക്കുന്നുണ്ടോ? तुम लोग ग्रहण किया, समझा क्या? അപ്പൊ ഗ്രഹിക്കുക എന്ന് പറയുന്നത് തിരുവചനത്തിൽ വളരെ ആഴമായ ഒരു വളരെ പ്രായോഗിക വശമാണ് അത് ഗ്രഹിക്കുക എന്ന് तो പറയുന്നത്. ग्रहण करना, समझना बोला तो एक व्यक्तिगत जीवन में व्यक्तिगत का अनुभव प्रैक्टिकल रीति में जानना जरूरी का बात है, जो बहुत इंपॉर्टेंट है। അപ്പോൾ നമ്മൾ ആപ്പിൾ നല്ലതാണെന്ന് നമുക്കറിയാം. हम जानते हैं, सेब को देखकर हम जानते हैं कि वो अच्छा है। ഇപ്പൊ കർത്താവിന്റെ ദാസന് കാശ്മീരിലൊക്കെ ആയിരുന്നപ്പോൾ ഒരു ആപ്പിൾ തോട്ടത്തിൽ ചെല്ലുമ്പോൾ ആ ആപ്പിള് ഓരോന്ന് കടിച്ചു കളഞ്ഞിട്ട് വേറൊന്ന് അങ്ങനെ വെറൈറ്റികൾ ഉള്ളത് അനുഭവിച്ചറിയുന്നത് എങ്ങനെയാണ്? തിന്നു നോക്കുമ്പോഴാണ്. एक बार प्रभु का दास ने ये गवाही दिया था, जब कश्मीर में जब वो जाते समय में वहां पर एक सेब का सिर्फ बगीचे में गया था, उधर अलग अलग प्रकार के सेब वहां पर थे। तो उनको जानते थे सेब अच्छा है करके, पर उधर का भाई ने क्या क्या किया, एक एक पेड़ में जाकर एक एक सेब दिया और सेब का स्वाद कैसे लिया, एक बार काटा फिर उसको छोड़ दिया, फिर दूसरा पेड़ में गया दूसरा सेब काटा, ऐसा हर एक पेड़ का अलग अलग सेब का स्वाद उन्होंने अनुभव किया। तो वो काट कर खाकर स्वाद लेने के बाद मालूम समझ रहा है कि सेब कैसा है। അപ്പൊ കർത്താവിനെ നമുക്ക് അറിയുകയും ചെയ്യണം, ഗ്രഹിക്കുകയും ചെയ്യണം എന്ന് പറഞ്ഞാൽ അറിയുക മാത്രമല്ല, അവനെ തിന്നുകയും കുടിക്കുകയും കൂടെ ചെയ്യുമ്പോഴാണ്
നമുക്ക് പ്രായോഗിക വശത്ത് ദൈവത്തിന്റെ ശ്രേഷ്ഠതയെ നമുക്ക് ഗ്രഹിക്കാൻ കഴിയും. उसी रीति से प्रभु के विषय में भी हम देखें तो उनको केवल जानना है, केवल उतना ही नहीं, उस जानकारी के अनुसार हमें प्रभु को समझना भी जरूरी है. समझने के विषय में उस प्रभु को हमें खाना है, पीना है और उसका भरपूरता का अनुभव को हम लोग प्रतिदिन अनुभव करना है. അപ്പോൾ സങ്കീർത്തനം 51 നമ്മൾ വായിക്കുന്നു, भजन संगीता 51 में हम पढ़ते हैं, നമ്മൾ ഗ്രഹിക്കാനുള്ള കാര്യങ്ങൾ അറിയേണ്ടത് നമ്മുടെ മനസ്സിലൂടെ പഞ്ചേന്ദ്രിയങ്ങളിലൂടെ അല്ല. तो हम जब समझने का विषय जब आते समय में वो समझने का जो जानकारी जो मिलना चाहिए वो हमारा पंचयंत्र जो शरीर का द्वारा जो पंचयंत्र जो कार्य करता है उस रीति से नहीं होना चाहिए. നമ്മുടെ ബുദ്ധിയിലുള്ള അറിവല്ല ദൈവം നമ്മളെ കുറിച്ച് ആഗ്രഹിക്കുന്നു. मतलब हम लोग एक ज्ञान हमको मिल गया, जो शारीरिक रीति से ज्ञान हमको समझ मिलता है, उसके द्वारा हम समझ जाते हैं जो शारीरिक रीति से है वो रीति नहीं प्रभु चाहता है. ഇപ്പോൾ നമ്മളവിടെ കണ്ടു, ധനവാൻ തന്നെ ധനത്തിലല്ല, ജ്ഞാനി തന്നെ ജ്ഞാനത്തിലുമല്ല. ഇതെല്ലാം എവിടെയാണ്? നമ്മുടെ ബുദ്ധിയുടെ തലത്തിലാണ്. तो अभी हमने यिर्मयाह 9 में हमने क्या पढ़ा था? बुद्धिमान अपना बुद्धि पर नहीं और बलवान अपने बल पे नहीं और धनी अपना धन पर भरोसा नहीं करना. वो किस क्षेत्र में से अनुभव कर रहे हो? अपना बुद्धि के अनुसार, शारीरिक ज्ञान और बुद्धि के अनुसार वो जानकारी प्राप्त कर रहे हो. ഇതൊക്കെ നമുക്ക് ലോകത്തിൽ നിന്ന് കിട്ടുന്നതാണ്. ये सब बातें, ये तीनों बातें संसार में हमको मिल रहा है. അത് എത്രത്തോളം നമ്മൾ അറിയുന്നു ഗ്രഹിക്കുന്നു എന്നതല്ല ദൈവത്തെ അറിയുക എന്ന് പറയുന്നു. तो ज्ञान प्राप्त करना या बलवान होना या धनवान होना जो संसार के रीति के अनुसार है, उसको कितना जान लिया, उसको कितना समझ लिया, वो अर्थ नहीं है प्रभु के बातें जानना. അന്തർഭാഗത്തിലെ സത്യമല്ലോ. उसका 51 का 6 पढ़ना शुरुआत में. देख तू हृदय की सच्चाई से प्रसन्न होता नहीं उधर ऐसा आना चाहिए. मराठी में पढ़ना. हाँ, अंतर्यामाच्या सत्य, मतलब अंदर एक सत्य तू जानना चाहिए. എന്നെ അടുത്ത വാക്യം പ്രാർത്ഥിക്കുകയാണ്. और फिर प्रार्थना कर रहा आगे. ആ, और मेरे मन ही मन नहीं मन नहीं, मराठी पढ़ो. अंतर्याम वहां पर आना चाहिए, मेरा गुप्त जगह पर, मेरा गुप्त भाग में वो ज्ञान. हाँ, ज्ञानाचा मतलब वो ज्ञान मेरा अंदरूनी मेरा छुपा हुआ भाग अंदर है. एक अंदर की भाग है और एक छुपा हुआ भाग है. छुपा हुआ भाग में मुझे प्रभु ज्ञान दे. ദൈവത്തെ പ്രസാദിപ്പിക്കാൻ എങ്ങനെ കഴിയും? परमेश्वर को प्रसन्न करने कैसा हो पाएगा? നമ്മുടെ പ്രവൃത്തികളിലൂടെ ദൈവം പ്രസാദിക്കും. हमारा कार्यों से, बाहरी रीति से हम जो कार्य करते हैं वो देखकर परमेश्वर प्रसन्न होता है, वो सही है. പക്ഷെ അന്തർഭാഗത്ത് ദൈവത്തെ ഗ്രഹിക്കുന്നതിലാണ് परंतु अंदर के भाग में जब तू व्यक्ति को प्रभु को समझता है, നമ്മുടെ സഭാ ജീവിതത്തിൽ मतलब हमारा मंडली जीवन में നമുക്ക് കിട്ടുന്ന വചനം മുഴുവനും और हमें जो भी वचन हम लोग को प्राप्त करके हमको मिलता है, അന്തർഭാഗത്തിലെ സത്യമാണ് നമ്മള് ഗ്രഹിക്കുന്നത്. वो अंदर भाग में आया हुआ सत्य वो हमको प्रकाशित करता है, वो हम समझते हैं अंदरूनी भाग में. എന്ത് ഗ്രഹിക്കുന്നോ और क्या हम समझते हैं അതുപോലെ നമ്മളാവും. उसी रीति से हम हो जाएंगे. എന്ത് നമ്മൾ എന്ത് അറിയുന്നതല്ല, मतलब क्या जानते हैं या क्या हम लोग को ज्ञान मिल गया जानते हैं वो नहीं, क्या समझते हैं वो हम उसमें बदल जाएंगे. നമ്മള് അതാണ് നമ്മൾ യെരമ്യാവിൽ വായിച്ചത്. यिर्मयाह में हमने पढ़ा, യഹോവയായ ഞാൻ यहोवा, मैं जो यहोवा हूँ, എങ്ങനെയുള്ളവനാണ്? मैं कैसा हूँ? ന്യായം ചെയ്യുന്നവനാണ്, मैं न्याय करता हूँ, നീതിയുള്ളവനാണ്, धार्मिक हूँ, ദയുള്ളവനാണ് दया से भरा हुआ हूँ. എന്നിങ്ങനെ इस रीति की बातें എന്നെ ഗ്രഹിച്ചറിയുമ്പോൾ जो मुझे जान पाए, मुझे समझ पाए, നമ്മൾ ആരെ പോലെ ആകുക? तो हम कैसा हो जाएंगे? प्रभु को समझ पाया तो वो व्यक्ति कैसा हो जाएगा? हाँ। प्रभु के समान बदल जाएंगे. അപ്പൊ ഗ്രഹിച്ചറിയണമെങ്കിൽ तो सही रीति से ग्रहण करके समझना है तो നമ്മുടെ ബുദ്ധിയുടെ കാര്യത്തിലല്ല, तो हमारा शारीरिक मन के अवस्थे में नहीं, ദൈവം തന്നെ അത് നമുക്ക് വെളിപ്പെടുത്തി തരുമ്പോൾ നമ്മൾ ഗ്രഹിച്ചറിയും. प्रभु स्वयं ही वो बात को प्रकट करके दे, प्रकाशमय करके दे, हमारे मनों को, आंखों को ज्योतिमय करके देगा, तो ही वो व्यक्ति सही रीति से जान पाएगा या समझ पाएगा. നമ്മൾ ഒരുപാട് കാര്യങ്ങൾ അറിയാം, हम बहुत से बातें जानते हैं. പക്ഷെ നമ്മള് എക്ലീസിയാസ്റ്റിക് പുസ്തകത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്, सभा उपदेश में हम पढ़ते हैं, ഈ ജ്ഞാനം ഒന്നും നിലനിൽക്കുകയില്ല. ये जो दुनिया का ज्ञान जो है वो कभी भी टिकने वाला नहीं है. അതിന്റെ 9-ാം അധ്യായത്തിന്റെ 6-ാം വാക്യത്തിൽ 9:6 में ഒരു വാക്യം നമ്മൾ വായിക്കുന്നു. उनका प्रेम हाँ, उनका प्रेम और उनका बैर और उनकी डाहट नष्ट हो चुकी. ഇവിടെ വായിക്കുക, ഒരുവൻ മരിക്കുമ്പോൾ एक जन मर जाने के बाद അവന് ഒരുപാട് ജ്ഞാനമുണ്ട്, उसका प्रेम അവൻ ബോസ്റ്റ് ചെയ്ത നമ്മള് യെരമ്യാ പുസ്തകത്തിൽ വായിച്ചില്ലേ, और वो जो भी बातें घमंड करता है, ഇതെല്ലാം എന്ത് സംഭവിക്കുന്നു?
तो वो ये ज्ञान, ये व्यक्ति जिसने अब अपना मेहनत करके जो धन कमाया है, जो बुद्धि कमाया है, जो बातों में बल पाया है, वो सब बातें मरने के बाद क्या हो जाएगा? खत्म हो जाएगा, उधर ही उसका बात खत्म हो जाएगा। അപ്പം നമ്മള് ഒരു അവിശ്വാസി तो सोचे एक अविश्वासी മരിക്കുമ്പോൾ എന്ത് സംഭവിക്കുന്നു? मरने के बाद क्या होगा? താൻ ഭൂമിയിൽ എന്തായിരുന്നു എന്ന് പോലും അറിയത്തില്ല. मतलब दुनिया में वो क्या था उसको नहीं मालूम, അവന്റെ സ്നേഹം പോയി, तभी उसका प्रेम चले जाएगा, അവന്റെ അസൂയ പോയി, उसने जो ईर्ष्या किया वो चले जाएगा, അവന്റെ എല്ലാ ഗുണങ്ങളും പോയി. और जो नफरत किया और जो भी मनुष्य स्वाभाविक रीति से भावनाओं में जो गुण थे वो सब खत्म हो गया। എന്നാൽ परंतु ഒരു വിശ്വാസി മരിക്കുമ്പോഴോ एक विश्वासी मर जाने के बाद ഏ? उसने जो प्रेम किया वो बात चलेगा, गायब हो जाएगा, നഷ്ടപ്പെടുന്നുണ്ടോ? उसका प्रेम कभी नष्ट नहीं होगा। അതുകൊണ്ട് അവിടെ നിത്യതയോടുള്ള ബന്ധത്തിൽ അസൂയയും പകയും കൊടുക്കുന്നില്ല. അത് ഇവിടെ വെച്ച് തന്നെ പോകണം നമ്മളിരുന്നു. उधर इसलिए वहां पर जब जाते समय में हमारे अंदर जो ईर्ष्या और द्वेष का जो भी स्वभाव है वो आने वाला राज्य में चलने वाला नहीं है, उसको इधर ही सेटल करके खत्म करना है, वो राज्य में लेकर नहीं जा सकते हम लोग। അപ്പൊ നമ്മള് ഗ്രഹിച്ച് കർത്താവിനെ കുറിച്ച് ഗ്രഹിച്ചറിയുന്നതിന് ഒരു ഇറ്റേണലായ വാല്യൂ ഉണ്ട്. इसलिए प्रभु को जो प्रभु में से जो भी बातों को सही रीति से ग्रहण करके अच्छी तरह से अगर हमने समझा हुआ जो बात रहेगा, जो प्रभु ने हमको प्रकट करके दिया, वो बात का कीमत अनंतता तक है। ഒരു പാപി മരിക്കുമ്പോൾ ഇത് സംഭവിക്കുന്നു. परंतु एक पापी जो दुनिया में जो भी ज्ञान प्राप्त किया उसका क्या होगा? ഒന്നും അറിയാതെ പോകുന്നില്ല. मतलब वो ऐसा नहीं है कि इस दुनिया से कुछ भी ज्ञान प्राप्त नहीं किया होगा, ചില കാര്യങ്ങൾ അവൻ അന്നേരം അറിയും. कुछ तो बात वो जानता है। നമ്മളിപ്പോ പോകുന്ന വഴി उदाहरण के लिए हम चल के जा रहे हैं, നമ്മൾ പെട്ടെന്ന് ഒരു കുഴി വീണു. अचानक एक गड्ढे में गिर गए, നമുക്ക് അന്നേരത്തെ അറിവ് എന്താണ്? उस समय में हमारा समझ क्या रहेगा? ഞാൻ ആരാണെന്നോ, मैं कौन हूँ, എന്റെ വിദ്യാഭ്യാസം എന്താണെന്നോ, मैंने कितना पढ़ाई लिखाई किया है, എനിക്ക് എത്ര പണം ഉണ്ടെന്നോ, मेरे पास कितना धन है, അതൊന്നും പ്രയോജനപ്പെടുത്തില്ല. वो सब तभी काम नहीं आता। എങ്ങനെ ഈ കുഴിയിൽ നിന്ന് പുറത്തു വരാം? परंतु कैसे भी मैं गड्ढे से बाहर निकलूं, उस बात में वो यत्न करेगा। ഇതുപോലെ उसी तरह മനുഷ്യൻ मनुष्य ഒരു ദിവസം എത്രയോ ചിന്തകളാണ് നമ്മുടെ ജീവിതത്തിലേക്ക് വരുന്നത്. एक मनुष्य के जीवन में या हमारे जीवन में एक दिन में कितना कितना अलग अलग प्रकार के विचार हमारे मन में आते रहता है, കോടിക്കണക്കിന് ചിന്തയാണ്. करोड़ों करोड़ों चिंताएं विचार हमारे अंदर आते रहता है। പക്ഷെ മരിച്ചു കഴിഞ്ഞ് परंतु मर जाने के बाद യാതന സ്ഥലത്തേക്ക് ചെല്ലുക. जब वो यातना का जगह पे या दुख अनुभव करने वाला जगह पर जाने के बाद അപ്പോൾ അവൻ എന്താ ചിന്തിക്കുന്നത്? तब वो क्या सोचेगा? എങ്ങനെ ഇതിന്ന് इस दर्द देने वाला या यातना के जगह से मैं कैसा बचकर बाहर निकलूं, വേറെ ഒന്നും ചിന്തിക്കാൻ പറ്റില്ല. और कुछ सोच नहीं पाएगा वो, കാരണം അത്രയ്ക്ക് യാതനയാണ്. क्योंकि उतना वो दर्द और पीड़ा सहते रहेगा वहां पर। അവൻ ഒന്നും അറിയത്തില്ലെന്നല്ല. मतलब ये नहीं कि वो कुछ जानता नहीं है, നമുക്കറിയാം ധനവാനായ മനുഷ്യൻ वो धनवान व्यक्ति ഇപ്പോൾ അവന് താൻ ധനവാനായിരുന്നോ എനിക്ക് ജ്ഞാനമുണ്ടായിരുന്നോ ഒന്നും ഗ്രഹിക്കാൻ അവൻ ഇപ്പോൾ കഴിയുന്നില്ല. तो अभी जब धनवान अभी वो यातना में जाने के बाद भूमि में रहते समय में कितना बड़ा धनवान था, कितना बड़ा ज्ञानी था, कितना बड़ा बल शक्ति वो सब था, वो यातना जगह पर जाकर वो सब काम नहीं आ रहा है और वो सब बातें वो नहीं सोच रहा। അപ്പൊ ഓർമ്മ തീരെ ഇല്ലെന്നല്ല. तो ऐसा नहीं है कि उसको कोई याददाश्त नहीं है या दुनिया की जो भी बातें था वो भूल गया, ऐसा नहीं है। താൻ ഭൂമിയിൽ വെച്ച് ജീവിച്ചിരുന്നപ്പോൾ പ്രശംസിച്ച ഒരു പ്രശംസ അവിടെ പോകില്ല. परंतु भूमि में रहते समय में जिस जिस बातों में उसने प्रशंसा और घमंड किया वो मरने के बाद यातना जगह पर उसको काम नहीं आएगा। അവൻ ഒറ്റ ചിന്തയുള്ളൂ, एक ही विचार है उसके मन में, എങ്ങനെ ഇതിൽ നിന്ന് इस अवस्था से मैं कैसा बाहर निकलूं। രക്ഷപ്പെടാൻ കഴിയുമോ? बच पाएगा क्या? ഇല്ല. कभी नहीं। അതുകൊണ്ടാണ് നമ്മൾ കർത്താവിനെ കാണുമ്പോൾ इसलिए हम लोग जब प्रभु को देखते समय में നമ്മുടെ പ്രത്യാശ അതാണ്. हमारा आशा इस बात पर है, നമ്മൾ കർത്താവിനെ കാണുമ്പോൾ എന്തായിരിക്കും നമ്മുടെ അവസ്ഥ? प्रभु को जब हम देखने के बाद हमारा अवस्था क्या होगा? കർത്താവിന്റെ സാന്നിധ്യത്തിൽ നിന്നും നമ്മൾ രക്ഷപ്പെടാൻ നോക്കുകയാണോ? हम लोग प्रभु को मिलने के बाद मुझे कैसा भी प्रभु को उपस्थिति से दूर भागना पड़ेगा, ऐसा विचार आएगा क्या? അതോ കൂടെ ഇരിക്കുകയാണ് ആഗ്രഹിക്കുന്നത്? या फिर इस महान प्रभु को मुझे और उसके पास जाना है, मुझे और उसके करीब बैठना है, ऐसा विचार आएगा? ഏത് വിചാരമായിരിക്കും ഉണ്ടായിരുന്നത്? कौन सा विचार आएगा? നമ്മൾ ഇന്ന് ചിന്തിച്ച് ഗ്രഹിച്ച കാര്യങ്ങളെല്ലാം അവിടെ വാസ്തവമായി നമ്മൾ അനുഭവിച്ചു. बोला आज यहाँ पर मैंने प्रभु के बारे में मैंने जो जो सोचा, मैंने जो जो ग्रहण किया, जो जो समझा, जो जो अनुभव किया आत्मिक अनुभव में, वो सब जब मैं एक दिन प्रभु को अपने आंखों से देखूंगा, वो पूरा अनुभव उधर काम आकर प्रभु के साथ में रहेगा। കാരണം നമ്മൾ ചിന്തിച്ചത്, क्योंकि हमने जो सोचा, നാം വിശ്വസിച്ചത്, हमने जो विश्वास किया, നാം ഗ്രഹിച്ചത് हमने जो ग्रहण किया, ഫോഷ്കല്ലായിരുന്നു, वो झूठ नहीं था, സത്യമായിരുന്നു. वो सब सच था। നാം അവനെ കാണുമ്പോൾ और जब हम उनको देखेंगे നാമും അവനെ പോലെ സത്യം. हम भी उनके समान सत्य में बदल जाएंगे।
എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ് നമ്മൾ അവനെ ഗ്രഹിക്കാന്നുള്ളത്. कितना श्रेष्ठ बात है ना प्रभु को असली में पहचानना या जानने का मतलब. അപ്പോൾ അവിടുന്ന് രക്ഷപ്പെടാനാണോ നോക്കുന്നത് അതോ കൂടെ വസിക്കുകയാണ്? उस समय में स्वर्ग में प्रभु को मिलने के बाद कैसे भी मैं यहाँ से बचकर निकलता हूँ, ऐसा नहीं होगा हमारा मनोभावना. प्रभु के साथ और मुझे समय उनके निकट जाके बिताना है, ये मनोभावना रहेगा. അപ്പൊ കർത്താവ് അവൻ നല്ലവനാണെന്നും ദയയുള്ളവനാണെന്നും അവൻ കൃപയുള്ളവനാണെന്നും സ്നേഹമുള്ളവനാണെന്നെല്ലാം ഗ്രഹിക്കും തോറും നമ്മൾ വളരെ ക്ലോസ് ഒരു അകലെ കാഴ്ചയല്ല. तो हम लोग आज प्रभु कितना प्रेम से भरा हुआ है, कितना दयावान है, करुणा से भरा हुआ है और धार्मिक परमेश्वर है, वो कितना हमारा मीठा प्रभु है करके उतना जितना हम लोग जानते रहेंगे, स्वर्ग में जाते समय में प्रभु का नजदीकपन का अनुभव हम जानते रहेंगे. प्रभु को दूर से नहीं देखेंगे, जितना आज हमने प्रभु का अनुभव किया उतना निकट हम प्रभु को देखेंगे. उधर നമുക്ക് യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 33 അധ്യായം यशायाह का पुस्तक 33 अध्याय അതിന്റെ 17 വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നു. उसका 17 हम पढ़ते हैं. तू अपनी आंखों से राजा को उसकी शोभा सहित देखेगा और लंबे चौड़े देश पर दृष्टि करेगा. നോക്കുക, നമ്മളെ കർത്താവിനെ ഈ ഭൂമിയിൽ വെച്ച് ഗ്രഹിച്ചതിന്റെ അടിസ്ഥാനത്തിൽ बोला यहाँ इस दुनिया में हमने प्रभु को किस रीति से ग्रहण करके सचमुच समझा है, उस आधार पर, ആ അടിസ്ഥാനത്തിൽ उस नींव पर, ആ അളവിൽ उस माप में നമുക്ക് ചിലർ കർത്താവിനെ സൗന്ദര്യത്തോടെ കാണും, कुछ लोग प्रभु को सुंदरता से देखेंगे, ചിലരിങ്ങനെ ഒരു മൂടല് ഒരു മനുഷ്യൻ ഇങ്ങനെ നിൽക്കുന്നു, ഒരു മൂടൽ എന്തോ ഒരു കണ്ണിന് ഒരു परंतु कुछ विश्वासी लोग धुंधला धुंधला देखेंगे. दूर कोई एक प्रभु खड़ा, कोई तो खड़ा है ऐसा उनको दिखाई देगा. കാര്യം എന്താണ്? परंतु कारण क्या है, धुंधला क्यों देख रहे हो लोग? इधर ही प्रभु के साथ का रिश्ता बराबर नहीं था. ഒരു അകൽച്ച ഉണ്ടായിരുന്നു. मतलब यहाँ पर दुनिया में जीते समय में भूमि में प्रभु से दूरी उन लोगों ने रखा. സത്യം ഗ്രഹിക്കാൻ ആഗ്രഹിച്ചില്ല. सत्य को अच्छी तरह से जानकर समझ सके वो ऐसा दिलचस्पी नहीं था उनको. നമുക്ക് സത്യം ഗ്രഹിക്കാൻ കിട്ടുന്ന അവസരങ്ങൾ എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. എന്താണ് ഇതിന്റെ എല്ലാം പിന്നിൽ? രാജാവിനെ सौंदर्यത്തോടെ കാണും. इसलिए सत्य को जानकर समझकर अगर अनुभव करने वाला व्यक्ति का अवस्था क्या है, वो लोग वो प्रभु का, हम प्रभु जो हमारा राजा है, वो राजाओं का राजा को उनको पूर्ण सुंदरता में देखेंगे. അവിടെ കർത്താവിനെ വേണ്ടതുപോലെ അറിയാതെ നമ്മള് ഈ ലോകത്തിൽ ധനത്തിലും നമ്മുടെ കഴിവിലും ഒക്കെ പ്രശംസിച്ചാൽ അവൻ പോകുന്ന ദേശം ഇരുട്ടാണ്, അവിടെ അന്ധകാരമാണ്. तो इधर दुनिया में रहते समय में अगर उसने अपना मन अपना बल पे रखा या अपना शक्ति पर रखा, अपना धन पर रखा और अपना ज्ञान पर रखा है, तो वो जब ये दुनिया छोड़कर जाएगा तो जो व्यक्ति अपने आप पर भरोसा किया वो जाने वाला नगर भी अंधकार का नगर में जाएगा. അവിടെ കർത്താവിനെ ഗ്രഹിക്കാതെ പിന്തുടരുന്നവർക്ക് വേണ്ടിയിട്ട് കർത്താവ് കൂരിരുട്ടു സംഗ്രഹിച്ചു വെച്ചിരിക്കുന്നു എന്നാണ് നമ്മുടെ യൂദയുടെ ലേഖനത്തിൽ വായിക്കുന്നത്. यूदा का पुस्तक में हम ऐसा पढ़ते हैं कि जो प्रभु को सही रीति से ग्रहण नहीं किया और समझा नहीं है, ऐसा लोगों को घोर अंधकार, ऐसा लोगों को प्रभु ने संभाल के रखा है. അവരും വിശ്വാസികളായിരുന്നു. वो लोग विश्वासी थे, അവര് സഭായോഗത്തിന് വന്നു, वो लोग मंडली में आते थे, നമ്മുടെ ആഹാരമൊക്കെ കഴിച്ചു, वो लोग हमारे बीच में भोजन सब खाया, ഒരുമിച്ച് കഴിച്ചു, साथ में खाया, ഒരുമിച്ച് ജീവിച്ചു. साथ में जिया. പക്ഷെ കാറ്റുകൊണ്ട് ഓടുന്ന അലയുന്ന ഒരു രീതിയിലായിരുന്നു. परंतु उनका अवस्था क्या था, जैसा हवा आते समय में हवा जिधर लेकर जाता है वैसा चीजें उड़ के घूमते रहता है हवा के साथ, वैसा अवस्था ये विश्वासियों का हो गया. വിശ്വാസത്തിൽ ഒരു സ്ഥിരത വന്നില്ല, विश्वास में एक स्थिरता नहीं आया, ഒന്നും ഗ്രഹിച്ചില്ല. कोई बात वो लोग समझ नहीं पाए. ഒരുപാട് കാര്യങ്ങൾ അറിയാം, बहुत बातें जानते हैं, പക്ഷെ എന്താ എന്നുള്ളത് അന്തർഭാഗത്തിൽ സത്യമില്ലാതെ പോയി. परंतु अंदरूनी भागों में वो सत्य उनके अंदर प्रवेश नहीं कर पाया. നമുക്ക് യൂദയുടെ ലേഖനത്തിൽ വായിക്കാം. यूदा में हम पढ़ते हैं, അവരെ കയ്യിന്റെ വഴി അവിടെ നമ്മൾ അതിന്റെ യൂദയുടെ ലേഖനത്തിൽ അതിന്റെ 12 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 12 से हम पढ़ते हैं. ये तुम्हारे स्वभाव में तुम्हारे साथ खाते पीते, हाँ. समुद्र में छिपी हुई चट्टान सरीखे है और बेधड़क अपना ही पेट भरने वाले रखवाले है. वे निर्जल बादल है जिन्हें हवा उड़ा ले जाती है. हाँ. पतझड़ के निष्फल पेड़ है जो 2 बार मर चुके हैं और जड़ से उखड़ गए हैं. ഓക്കെ, താപ്പോട്ട് നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ नीचे अगर और पढ़ेंगे तो സദാകാലത്തേക്കും वो लोग सदा के लिए उसका अंदर- 13 का आखिरी भाग पढ़ना. कोई अंधकार रखा गया. हाँ, घोर अंधकार उनके लिए रखा गया है. അവരാരായിരുന്നു? वो लोग कौन थे? നമ്മോടുകൂടെ സ്നേഹസദ്യയിൽ കഴിച്ചവരാണ്. 12 में हम पढ़ते, वो लोग तुम्हारे बीच में रहकर भोजन खाने वाले लोग थे, അവര് സത്യം ഗ്രഹിച്ചില്ല. परंतु वो लोग सत्य को समझ नहीं पाए. പക്ഷെ कुछ बातें जानते थे, കാര്യങ്ങൾ അറിയാം. मंडली में आते थे, अरे अच्छा बात बोला, अच्छा प्रचार किया बोलकर ज्ञान उनको मिलता रहा, परंतु समझ नहीं पाया. അപ്പൊ കർത്താവിനെ ഗ്രഹിച്ച് അറിയുക എന്നുള്ളതാണ്
നമ്മുടെ സഭാ ജീവിതത്തിലെ ഏറ്റവും പ്രധാനമായ കാര്യം. मंडली जीवन का सबसे मूल्य बात क्या है कि हम लोग सब एकत्र होते समय में वो प्रभु को ग्रहण करके समझे सत्यों को, एक एक सत्य को समझना चाहिए हम लोग. ഇവിടെ കർത്താവ് നമ്മൾ ഇതിന് തടസ്സമായിട്ട് നിൽക്കുന്ന എന്താണ്? ये प्रभु के विषय में जो जो बातें समझना चाहिए था उसके लिए रुकावट क्या है? നമ്മള് യഹൂദന്മാരെ സംബന്ധിച്ചോളം यहूदियों के विषय में റോമാലേഖനത്തിൽ പൗലോസ് ഒരു കാര്യം പറയുന്നുണ്ട്. रोमियो का पुस्तक में पौलुस उनके विषय में कहता है അവര് കർത്താവിനെ കണ്ടു, वो लोग प्रभु को देखा, അവര് കർത്താവിന്റെ പ്രഭാഷണങ്ങൾ കേട്ടു, वो लोग प्रभु ने जो जो प्रचार किया था, पहाड़ी उपदेश, ये उपदेश, वो सब उपदेशों को उन्होंने सुना था. അപ്പൊ റോമാലേഖനം 11-ാം അധ്യായം रोमियो का पुस्तक 11 अध्याय में അതിന്റെ 20-ാം വാക്യത്തിൽ പൗലോസ് ഒരു കാര്യം പറയുന്നുണ്ട്. 11 का 20 में पौलुस एक बात कहता है. എന്താണ്? ठीक है, वे तो अविश्वास के कारण तोड़ी गई, परंतु तू विश्वास से बना रहना. ഓക്കെ അവിടെ ഒരു കാര്യം വായിക്കുന്നത്, അവിശ്വാസത്താൽ അവർ ഒടിഞ്ഞുപോയി. अविश्वास के वजह से वो लोग तोड़ी गई. तोड़ी गई, तुड़ गए. യഹൂദന്മാരെ കുറിച്ച് പറയുക. यहूदियों के बारे में बोल रहा है. കർത്താവ് അവരുടെ മധ്യേ വന്നു. उन लोग प्रभु उनके बीच में आया. എന്താണ് കർത്താവ് വന്നത്? प्रभु क्यों उनके बीच में आया? കർത്താവിനെ ഗ്രഹിച്ചറിയാൻ വേണ്ടിയാണ് കർത്താവ് നേരിട്ട് വന്നത്. ताकि प्रभु को वो लोग परमेश्वर को, जीवित परमेश्वर को सही रीति से पहचान पाए, समझ पाए कि जिस मसीहा का तुम लोग इंतजार कर रहे हैं वो यीशु है करके जान पाए, समझ पाए, इसके लिए आया. യോഹന്നാന്റെ ലേഖനത്തിൽ 1 യോഹന്നാൻ 1-ാം അധ്യായം വായിക്കുകയാണ്. पहला यूहन्ना पहला अध्याय में हम पढ़ते हैं, ഞങ്ങളുടെ കൈ അതുകൊണ്ട് തൊട്ടു, इसलिए हमारा हाथों ने उनको छुआ, ഞങ്ങളുടെ കണ്ണുകൊണ്ട് കണ്ടു हमारे आंखों ने उसको देखा. എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब कहने का मतलब क्या? ഇസ്രായേൽ ഗ്രഹം ചെയ്തതുപോലല്ല, जैसा इस्राएली लोगों ने छुआ और देखा वैसा नहीं था. ഞങ്ങൾ എങ്ങനെ ചെയ്തു? हमने कैसा छुआ? ഞങ്ങൾ അവനെ തൊട്ടു സംസാരിച്ച് അവനെ ഗ്രഹിച്ചറിഞ്ഞു. हमने उनको छूकर उनसे बात करके संगति करके समझ पाया कि यही सच्चा मसीहा है. തന്നെയുമല്ല, उतना ही नहीं, അവനോട് ഞങ്ങൾക്ക് നല്ല കൂട്ടായ്മയുണ്ട്. उनके साथ हमारा अच्छा सहभागिता और संगति हुआ. ദൈവം നല്ലവനെന്ന് അറിയുമ്പോഴല്ലേ നമുക്ക് ആ വ്യക്തിയോട് കൂടുതൽ സഹവാസം കിട്ടുന്നത്. तो प्रभु भला है करके जब जान जाने का, जो व्यक्ति भला है करके मालूम पड़ा तो ही उनके साथ ज्यादा संगति करने का मन होता है ना. അപ്പം ഈ ദൈവദാസന്മാരെ കഴിഞ്ഞ 3.5 വർഷം കർത്താവിനോട് കൂടെ വസിച്ച് അവനെ തൊട്ട് കണ്ട് ഗ്രഹിച്ച് കാര്യങ്ങളെല്ലാം അറിഞ്ഞതിന്റെ അടിസ്ഥാനത്തിൽ ये प्रेरित लोगों ने 3.5 साल प्रभु के साथ रुका, उनके साथ घुमा, उनको देखा, उनको छुआ, उनको स्पर्श किया और वो लोग प्रभु को और अधिक करीब जानते रहा, जिसके वजह से അവർക്ക് അവിശ്വാസം എന്നൊരു കാര്യമില്ലായിരുന്നു. अविश्वास करके विषय उनके अंदर नहीं था. അപ്പം വിശ്വാസം എങ്ങനെയാണ് ശരിക്കും സ്ഫുടമായിട്ട് വരുന്നത്? तो विश्वास सही रीति से, स्पष्ट रीति से कैसा बना रहता है? നമ്മൾ കൂടുതൽ ഗ്രഹിക്കുന്നതിലൂടെയാണ്. जितना हम लोग समझते हैं, जानकर समझ पाते हैं, तब वो विश्वास और सिद्ध होकर मजबूत हो जाता है. അപ്പൊ നമ്മുടെ വിശ്വാസത്തെ വളരെ അടിസ്ഥാനപരമായി സ്ട്രോങ് ആക്കണമെങ്കിൽ विश्वास को अगर मजबूत करना है तो നമ്മൾ കർത്താവിനെ കൂടുതൽ ഗ്രഹിച്ചറിയുക. प्रभु को और करीब जाकर हम लोग ग्रहण करके समझ रहे हैं. അപ്പോൾ കർത്താവിനോട് കൂടെ സഹവസിച്ചെങ്കിൽ മാത്രമേ तो प्रभु के साथ समय बिताएंगे, तो उनके साथ रहेंगे तो ही നമ്മൾ അവനെ ഗ്രഹിച്ചറിയുള്ളൂ. हम उनको समझ पाएंगे. നമ്മൾ യോബിന്റെ പുസ്തകത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. अय्यूब का पुस्तक में हम पढ़ते हैं, അതിന്റെ 21-ന്റെ 14-15 വാക്യങ്ങളിൽ उसका 21 का 14-15 में, ഞങ്ങളെ വിട്ടുപോകാം, हमसे छोड़कर जाओ. ദൈവത്തോട് പറയുകയാണ്. परमेश्वर से कहता है, ദൈവം ഇത്ര അടുത്താണ്, प्रभु इतना निकट आया, വളരെ ക്ലോസ് ആണ്, बहुत नजदीक आया, അവന് സ്നേഹമാണ്, वो प्रेम है, നല്ലവനാണ്, अच्छा है, ദയുള്ളവനാണ്, दया से भरा हुआ है, കരുണയുള്ളവനാണ്. करुणा से भरा हुआ है. പക്ഷെ ഞങ്ങൾക്ക് ഇതൊന്നും അല്ല ആ വിഷയം. परंतु हमको ये सब नहीं है विषय. നീ ഞങ്ങളെ വിട്ടങ്ങ് പോണം. तू हमसे दूर हो जा, നോക്കുക, നീ ഞങ്ങളെ तू हमसे दूर हो जा. ദൈവത്തോടാ പറയുന്നത്. परमेश्वर को बोल रहे हो लोग. ഇതൊരു വിശ്വാസിക്ക് സംഭവിക്കാമോ? ऐसा एक विश्वासी के साथ हो सकता है क्या? വിശ്വാസിക്ക് സംഭവിക്കാമോ? विश्वासी से हो सकता है क्या ऐसा ही गलती? നമ്മൾ ഇതല്ലേ സംഭവിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. रियो रोज यही तो कर रहे हैं ना हम लोग. യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 30-ന്റെ यशायाह का पुस्तक अध्याय 30 में 9 മുതൽ 11 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 9 से 11 अगर हम पढ़ेंगे तो ഇസ്രായേൽ ഗ്രഹം ദൈവത്തെ ഇതുപോലെ പറഞ്ഞു എന്നാണ് നമ്മൾ വായിക്കുന്നത്. इसराइल के लोगों ने प्रभु को इसी रीति से कहने लगा, हमसे दूर हो जाओ. क्योंकि वे बलवा करने वाले लोग और झूठ बोलने वाले लड़के हैं, हाँ। जो यहोवा की शिक्षा को सुनना नहीं चाहते. हाँ, आगे. वे दर्शियों से कहते हैं, हाँ। दर्शी मत बनो, हाँ। और नबियों से कहते हैं, हाँ। हमारे लिए ठीक नबूवत मत करो. हाँ। हमसे चिकनी चुपड़ी बातें बोलो, हाँ। धोखा देने वाली नबूवत करो, हाँ। मार्ग से मुड़ो, हाँ, आगे. पथ से हटो, हाँ। और इस्राएल के पवित्र को हमारे सामने से दूर
करो हाँ देखो, इसराइल के जो पवित्र जन परमेश्वर को क्या करना, हमसे दूर करो, वो हमको वो नहीं चाहिए, चिकनी चुपड़ी बातें चलेगा। യോബിന്റെ പുസ്തകത്തിൽ പറയുന്നത് അവിശ്വാസികളാന്ന് പറയാം. अय्यूब का पुस्तक में जो हमने पढ़ा, हम लोग बोल सकते हैं चलो अन्य जाति ने ऐसा बोला है करके, ഞങ്ങൾക്ക് നിന്നെ കൂടുതൽ ഗ്രഹിച്ചെന്ന് അറിയണ്ട, क्योंकि हमने आपके बारे में ज्यादा जाना है करके ऐसा हमको नहीं सुनना है, ഞങ്ങൾ ആരാണെന്ന് परंतु हम कौन है ഞങ്ങൾ കൂടുതൽ ഗ്രഹിക്കണം. ये बात हम समझना चाहिए। നമ്മൾ ആരാന്ന് കൂടുതൽ ഗ്രഹിച്ചാൽ എന്ത് സംഭവിക്കും? हम कौन है करके जितना ज्यादा ग्रहण करके अपने आप को समझने लगेगा तो अंतिम परिणाम क्या होगा, നാശം. नाश। അതാണ് യഹൂദന്മാർക്ക് നമ്മൾ നേരത്തെ വായിച്ചത്. यही तो यहूदियों के साथ हुआ कि वो लोग तोड़ दिए गए। നിങ്ങൾക്ക് പ്രൗഢ ഉള്ളത് കൊണ്ടാണ് മസിഹായെ സ്വീകരിക്കാഞ്ഞതെന്നാണ് നമ്മൾ നേരത്തെ വായിച്ചത്. तुम लोग घमंडी और अहंकारी हो गए, हाँ। इसलिए तुम लोग ने मसीहा को ही टुकरा दिया। അതുപോലെ उसी रीति से നീ ഗ്രഹിച്ചു എന്ന് പറയുന്ന നീയും तुमने जिस व्यक्ति को तुमने ग्रहण किया, प्रभु को ग्रहण किया है करके ऐसा तुम जितना समय से सोच के रखा था, हे विश्वासी, നീ ഗമണ്ട് ദൈവത്തെ ഗ്രഹിച്ചറിയാതെ तू सही रीति से प्रभु को समझ नहीं पाया और घमंड करने लगा। നമ്മൾ അതിന്റെ അടുത്ത വാക്യം വായിക്കുമ്പോൾ वो रोमियो का पुस्तक उसका 10 का आखिरी अगला वाक्य हम पढ़ते हैं, 22 വാക്യം 11 അധ്യായത്തിന്റെ 11 का 22। क्योंकि इसलिए परमेश्वर की कृपा और कड़ाई को देख, जो गिर गए उन पर कड़ाई, परंतु तुझ पर कृपा, यदि तू उसमें बना रहे, नहीं तो तू भी काट डाला जाएगा। നോക്കുക എന്താണ് വായിക്കുന്നത്. क्या पढ़ते हैं हम, നമ്മുടെ രക്ഷ അങ്ങ് നശിച്ചു പോകുന്നുള്ള അർത്ഥത്തിലല്ല. उसका मतलब ये है कि हमारा उद्धार खो बैठेगा, वो अर्थ में नहीं कह रहा है यहाँ पे। നീ നിഗളിച്ചാൽ तू अगर अहंकारी हो गया, ഏത് കാര്യത്തിൽ യെരമ്യാവിന്റെ പുസ്തകം വായിച്ചില്ലേ? जैसा यिर्मयाह का पुस्तक में क्या पढ़ा, धनवान अपने धन पर, हाँ। बुद्धिमान अपने बुद्धि पर, उस बात पे, बलवान अपने बल पर, उस बात पर अगर तू अहंकार करने लगा तो അതാണ് നമ്മളെ എഫെസോസ് സഭ നമ്മളെ ലവോദിക്ക സഭയിൽ കാണുന്നത്. लवोदिकिया मंडली में भी हम यही देखते हैं, കർത്താവിനെ കുറിച്ചല്ല അവൾക്ക് ജ്ഞാനം. उनको वो मंडली को प्रभु के बारे में कोई जानकारी नहीं, ज्ञान का विषय में उनको दिलचस्पी नहीं है, കർത്താവിനെ അറിയും തോറും क्योंकि प्रभु को जितना वो लोग जानते हैं, നമ്മൾ നിലവിളിച്ചു പോകും. हम लोग जोर से चिल्लाकर बोलेंगे, കർത്താവേ ഞാൻ ദരിദ്രനാണ്, हे प्रभु मैं दरिद्र हूँ, കർത്താവേ എനിക്ക് ജ്ഞാനമില്ല, हे प्रभु मेरे पास कुछ भी ज्ञान नहीं है, കർത്താവേ ഞാൻ നഗ്നനാണ്. हे प्रभु मैं नंगा हूँ। ഇതാണ് കർത്താവിനെ അറിയുമ്പോൾ നമ്മൾ സംഭവിക്കുന്നത്. यही है प्रभु को जो सही रीति से समझ पाया, उनके अंदर से यही पुकार आएगा। എന്നാൽ ഈ കർത്താവ് നല്ലവനായതുകൊണ്ട് परंतु प्रभु भला है, നീ നഗ്നനാണെങ്കിൽ നിന്നെ ഉടുപ്പിക്കും. प्रभु इतना अच्छा भला प्रभु है कि अगर नंगा है करके मालूम पड़ा तो तुरंत हाँ। वस्त्र देकर हमें ढकेगा। ഇതാണ് കർത്താവിനെ ഗ്രഹിച്ചറിയുക तो എന്നുള്ളത്. प्रभु को समझ पाया, ग्रहण कर पाया तो तुरंत प्रभु हमारा कमियों को ढक देगा। കർത്താവ് ജ്ഞാനി അല്ല എന്ന് നമ്മൾ നിലവിളിച്ചാൽ, अगर എനിക്ക് ജ്ഞാനമില്ല എന്ന് हाँ, अगर हम बोले प्रभु मुझे कोई भी ज्ञान नहीं है करके ऐसा मैं पुकारा तो കർത്താവ് എന്ത് ചെയ്യും? प्रभु क्या करेगा, അവൻ ദയയുള്ളവനായതുകൊണ്ട് क्योंकि वो दयावान है, അവൻ നമുക്ക് ജ്ഞാനം തരും. वो हमको ज्ञान का भरपूरी देगा। അല്ലേ? ऐसा ही है ना, കർത്താവ് ദയയുള്ളവനല്ലേ? प्रभु दयावान है ना। എന്നാൽ ഈ കർത്താവിന്റെ ഈ കാര്യങ്ങൾ കർത്താവിൽ നമ്മളെ പ്രശംസിക്കാതെ, परंतु प्रभु में हमको जो जो बातें मिलना चाहिए और मिलने के बाद प्रभु में प्रशंसा ना करते हुए നമ്മളിൽ തന്നെ പ്രശംസിക്കുമ്പോൾ मैंने कुछ बातें कमाकर मैं स्वयं में प्रशंसा करने लगा तो അതിനെയാണ് ഉസി കോ ദൈവത്തിന്റെ വചനം പറയുന്നത്. प्रभु का നമ്മൾ നശിക്കാൻ വേറെ ഒന്നും വേണ്ട. तो उसके लिए प्रभु का वचन कहता है ऐसा मनोभावना है तो नाश होने के लिए और कोई कारण नहीं चाहिए। നമ്മൾ അതുകൊണ്ടാണ് നമ്മൾ പ്രോവർബ്സ് 16 അധ്യായം 18 വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നത്. नीति वचन 16 का 18 में हम पढ़ते हैं, നിനക്ക് प्रोवर्ब्स 16:18। നീ നിന്റെ ജഡത്തിൽ പ്രശംസിച്ചാൽ മതി, നീ ജ്ഞാനിയാണ്, നീ ധനവാനാണ്, നിനക്ക് കഴിവുണ്ട് എന്ന് നീ പ്രശംസിച്ചാൽ അത് ഗമണ്ട്, അത് എവിടേക്ക് നയിക്കുന്നു? विनाश से पहले गर्व हाँ। और ठोकर खाने से पहले घमंड आता है। देखो तो उधर हमने यिर्मयाह में क्या पढ़ा, धनवान अपने धन पर, बुद्धिमान अपने बुद्धि पर, बलवान अपने बल पर घमंड कर रहा है तो क्या होगा, उसके ऊपर घमंड आ गया, अहंकार आ गया और उसके तो फिर क्या है, एक विनाश इंतजार कर रहा है। പറയുന്ന ആശയം മനസ്സിലാകുന്നുണ്ടോ? मैं जो कह रहा हूं आप लोग समझ पा रहे हैं क्या? നമ്മൾ വിശ്വസിക്കുന്നത് കൊണ്ട് ഇതൊക്കെയാണ് ഉണ്ടാകുന്നതെങ്കിൽ, अगर मैं यीशु पर विश्वास किया, प्रभु तू मेरा उद्धार करता है बोलकर विश्वासी बन जाने के बाद फिर मैं बुद्धि पर, ज्ञान पे और समझ और बल पाने की वो बातों के अगर मैं मन लगा रहा हूं तो ഞാൻ യേശുവിൽ വിശ്വസിക്കുന്നു, मैं यीशु पे विश्वास कर रहा हूं, പക്ഷെ എന്നെ തന്നെ പ്രശംസിക്കാനുള്ള ജ്ഞാനമാണ് കിട്ടുന്നത്. परंतु मैं अपने आप को प्रशंसा करने का ज्ञान मिल रहा है तो ആ വിശ്വാസം ഏത് തരത്തിലുള്ള वो किस വിശ്വാസം? प्रकार का विश्वास है?
കർത്താവിനെ ഗ്രഹിച്ചറിയാണോ? मतलब मैं प्रभु को समझ पा रहा हूँ क्या? കർത്താവിനെ ഗ്രഹിച്ചറിയുന്നതിന് പകരം प्रभु को समझकर ग्रहण करने के बजाय ഫോഷ്ക്ക് വിശ്വസിക്കുകയാണ്, നമ്മൾ എന്തോ ആണെന്ന് വിശ്വസിക്കുകയാണ്. झूठ के बातों को मैं विश्वास करके उसमें बढ़ रहा हूँ क्या कि मैं कुछ हूँ. അപ്പൊ കർത്താവിൽ വിശ്വസിച്ചിട്ടും ഈ ഗ്രാഹ്യം അല്ലെങ്കിൽ കർത്താവിനെ ഗ്രഹിക്കാത്തത് കൊണ്ട് ഉണ്ടായ നാശമാണ് തിരുവചനം എപ്പോഴും നമ്മളെ ചൂണ്ടിക്കാണിക്കുന്നത്. तो प्रभु में विश्वास करने के बाद भी प्रभु को सही रीति से समझ नहीं पाया, उनको सही रीति से ग्रहण नहीं कर पाया, तो ऐसा अनजान बने हुए लोगों के ऊपर जो विपत्ति और जो नाश आ रहा है वो बाइबल हमको चेतावनी के द्वारा लिख कर दिया है. നമുക്ക് ഒന്ന് രണ്ട് ഉദാഹരണങ്ങൾ നോക്കാം. एक दो उदाहरण हम पढ़ेंगे. നമ്മൾ ഗ്രഹിച്ചറിയാതെ കേവല വിശ്വാസം കൊണ്ട് നമ്മളെ തന്നെ ഗമന്റ് ചെയ്യുന്ന ഒരു സ്ഥിതിയിൽ എത്തിയാൽ തീർച്ചയായിട്ടും അത് അപകടമാണ്. अगर हम लोग प्रभु पे विश्वास करने के बाद परंतु वो विश्वास ऐसा है कि मैं अपने बारे में ज्यादा जानने के लिए प्रभु को सही रीति से जानकर समझ पर उनके ऊपर ग्रहण कर विश्वास करके उन पर बढ़ोतरी नहीं हो रहा है, तो जो विपत्ति आएगा. ഗ്രഹിച്ചാൽ എന്ത് സംഭവിക്കും? കർത്താവിനെ ഗ്രഹിച്ചാൽ എന്ത് സംഭവിക്കും? प्रभु को समझ पाया तो उसका फायदा क्या है? പിന്നെ നമ്മളിൽ ഒരു പ്രശംസയില്ല. फिर हमारे अंदर कभी प्रशंसा या स्वयं घमंड का कभी विषय आएगा नहीं. പിന്നെ ആരാണ് പ്രശംസ വിഷയം? फिर प्रशंसा करने का विषय कौन बन जाएगा? അപ്പൊ അതിന് വിരുദ്ധമായ ഒരു വിശ്വാസം നമുക്കുണ്ടെങ്കിൽ, परंतु उसके विरुद्ध यीशु पर प्रशंसा करने के बजाय स्वयं पर प्रशंसा करने का ऐसा विरुद्ध ज्ञान, विरुद्ध विश्वास अगर हमारे अंदर आया तो നമുക്കൊരു വാക്യം വായിക്കാം. एक वाक्य हम पढ़ेंगे. യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 12-ാം അധ്യായം യോഹന്ന का सुसमाचार 12 अध्याय അതിന്റെ 42-ാം വാക്യം. 44. यीशु ने पुकार कर कहा, जो मुझ पर विश्वास करता है वह मुझ पर नहीं, वरन मेरे 12:42. 42. ആ. 42 तो सॉरी. भी अधिकारियों में से बहुतों ने उस पर विश्वास किया, परंतु फरीसियों के कारण प्रगट में नहीं मानते थे, कहीं ऐसा ना हो कि वे आराधनालय में से निकाले जाए. हाँ, अगला वाक्य भी. क्योंकि मनुष्य की ओर से प्रशंसा उनको परमेश्वर की हाँ, ओर से okay. प्रशंसा की अपेक्षा अधिक प्रिय लगती. हाँ, परमेश्वर से ज्यादा प्रशंसा मनुष्य के बीच में रहकर वो बातें ज्यादा अच्छा लगता है लोगों को. അവർ വിശ്വസിച്ചോ? वो लोग प्रभु पे विश्वास किया क्या? 42 में हम पढ़ते हैं विश्वास किया. बहुत लोगों ने प्रभु पे विश्वास किया. 42 में पढ़ते हैं हम लोग. പക്ഷെ കർത്താവ് ആരാണെന്ന് ഗ്രഹിച്ചില്ല. परंतु प्रभु कौन है? यही प्रभु सचमुच हमारा मसीहा है करके वो पहचान, वो सच्चा समझ उनको नहीं आ पाया. ദൈവത്തെ ഗ്രഹിച്ചാൽ ലഭിക്കുന്ന മാനമല്ല അവർ അന്വേഷിച്ചത്. मतलब प्रभु को जान लेने के बाद फिर आदर और जो इज्जत हमको प्रभु की ओर से मिलने वाला है, हाँ। वो बातों को ना खोजते हुए हाँ। समाज में हमको क्या इज्जत मिलेगा, वो बातों के पीछे गया वो लोग. അപ്പൊ ഗ്രഹിച്ചറിയാന്ന് പറഞ്ഞ എന്താണ്? तो सही रीति से समझना, प्रभु को समझना मतलब क्या? നാം ക്രൂശിന്റെ പാതയിൽ പോയാൽ हम लोग क्रूज के रास्ते में जा रहे हैं. ഇവിടെ ഒരു മാനവും നമുക്ക് കിട്ടില്ല. क्रूज का रास्ता क्या है? दुनिया में कोई भी इज्जत नहीं मिलेगा, പക്ഷേ ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ എനിക്ക് മാനം കിട്ടും. परंतु परमेश्वर की उपस्थिति में उनके सामने मुझे आदर मिलेगा. അവൻ പ്രത്യക്ഷനാകുമ്പോൾ जब प्रभु प्रकट होगा നമുക്ക് എന്ത് കിട്ടും? हमको क्या होगा? പത്രോസിന്റെ ലേഖനം നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. पहला पत्रोस पहला अध्याय में हम पढ़ते हैं നമുക്ക് തേജസ് മാത്രമല്ല, हमको केवल महिमा ही नहीं, നിത്യ ആനന്ദം കിട്ടും, सदा का आनंद मिलेगा നമുക്ക് മാനം കിട്ടും. और आदर मिलेगा. ആ, उसका एक का साथ पढ़े पत्रोस का. और यह इसलिए है कि तुम्हारा परखा हुआ विश्वास जो आग से ताए हुए नाशवान सोने से भी हाँ। कहीं अधिक बहुमूल्य है. हाँ. यीशु मसीह के प्रकट होने पर प्रशंसा महिमा और आदर का कारण बनेगा. നോക്കുക, ദൈവം ഒരാളെ ബഹുമാനിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ अब എന്തായിരിക്കും? प्रभु अगर एक व्यक्ति को आदर कर रहा है, बोला प्रियो, वो कैसा आदर और सम्मान रहेगा? അങ്ങനെങ്കിൽ ऐसा है तो മനുഷ്യരെ ആദരിക്കുന്ന ആദരവും ബഹുമാനവും നമ്മൾ തള്ളിക്കളയണം. ऐसा अगर प्रभु से आदर सम्मान और इज्जत गौरव चाहिए तो दुनिया और मनुष्य जो हमको आदर सम्मान दे रहा है उसको ठुकराना पड़ेगा. അതാണ് ക്രൂശിന്റെ അർത്ഥം. वही है क्रूस का तत्व, അതാണ് കർത്താവ്. वही प्रभु का रास्ता वही है. എന്നാ കർത്താവിനെ രാജാവാക്കാന്ന് പറഞ്ഞപ്പോഴും കർത്താവ് സ്ഥലത്തുനിന്ന് ഓടിപ്പോയി. तो प्रभु का स्वभाव देखो ना, पूरा भीड़ इकट्ठा हुआ, यीशु को राजा बनाते बोलकर सब तैयार हुए, तो भी यीशु क्या किया? वहां से हट गया. നമ്മൾ ക്രൂശിന്റെ വഴിയെ പോകുമ്പോൾ क्योंकि अगर हम क्रूस के रास्ते से जा रहे हैं तो കർത്താവിനെ ഗ്രഹിച്ച് വരുമ്പോൾ प्रभु को सही रीति से पहचान कर प्रभु को समझ कर चलते समय में നമ്മളിൽ പ്രശംസിക്കാൻ ഒന്നുമില്ല എന്ന്. तब हमारे स्वयं में प्रशंसा करने के लिए कुछ भी नहीं है, പിന്നെ എല്ലാം ആരാണ്? बल्कि प्रशंसा का मूल व्यक्ति കർത്താവാണ്. सिर्फ प्रभु है.
അവൻ സത്യം ഗ്രഹിക്കുക മാത്രമല്ല, तो इसलिए वो केवल सत्य को समझ रहा है उतना ही नहीं, സത്യം ഗ്രഹിച്ച് सत्य को समझ के അനുഭവപരമായ രീതിയിലായി തീരും. अनुभव में आते हुए जी रहा है. ഇപ്പൊ അവന് സംസാരിക്കാനുള്ളത് യേശുവിനെ കുറിച്ചാണ്. अभी ऐसा विश्वासियों को बात करने का विषय सिर्फ प्रभु रहेगा. ആ നാമം ഉച്ചരിക്കുന്ന ലജ്ജയില്ല. उन लोगों को प्रभु का नाम करके पुकारने के लिए लज्जा नहीं होगा, തന്നെയല്ല, ആ നാമം ഉച്ചരിക്കുന്നത് പിതാവിന് മഹത്വമാണ്. क्योंकि प्रभु करके नाम पुकारेगा तो पिता का महिमा है, पिता उस पे महिमा लेता है. ഇത് കേവലം അറിവിലുള്ള ഒരു കാര്യമല്ല. बोले ये सिर्फ कुछ ज्ञान मिला, जानकारी मिला उसके आधार पर नहीं है, പിന്നെന്താണ്? परंतु क्या है, ദൈവത്തെ ഗ്രഹിച്ചു. प्रभु को ग्रहण करके समझ रहे हैं हम. അപ്പം ഈ ഒരു ഗ്രാഹ്യം ഇല്ലാതെ വിശ്വസിക്കുന്നതിനെയാണ് വേദപുസ്തകം എപ്പോഴും എതിർത്ത് നിൽക്കുന്നത്. तो ये इस रीति से अगर प्रभु को पहचान नहीं पा रहे, समझ नहीं पा रहे और सही उस विश्वास में हम लोग प्रभु को पहचान नहीं पा रहे, तो उसके विरुद्ध वचन हमेशा हमको चेतावनी देगा. फिर അപ്പോൾ പൗലോസ് എന്താ യഹൂദന്മാരോട് പറഞ്ഞത്? पौलुस यहूदियों से क्या कहा, നീ വീണ് അല്ലെങ്കിൽ നമസ്കരിച്ചില്ല, കർത്താവിന്റെ അടുക്കലേക്ക് നീ തിരികെ വന്നില്ലെങ്കിൽ अगर प्रभु की ओर वापस अगर तुम लोग मन फिर कर नहीं आए तो നീ നശിച്ചു പോകും. तुम लोग नाश हो जाओगे. അപ്പോൾ നമുക്കറിയാം, കർത്താവിനെ വിശ്വസിച്ചിട്ട് നാശത്തിനിരയായ ഒരാളെ നമ്മൾ കാണുന്നുണ്ട്. हम लोग एक व्यक्ति को जानते हैं, प्रभु पर विश्वास किया फिर भी अंत में वो नाश में चला गया. നമ്മൾ വിശ്വസിക്കുന്നത് ഗ്രഹിച്ചറിയുന്നുണ്ടോ എന്നുള്ളതാണ് നമ്മൾ देखो यहाँ पर विश्वास करके मुद्दा यहाँ पर क्या है, सचमुच प्रभु को पहचान कर विश्वास करना, वो है सच्चा विश्वास का आधार. ऐसी बाहरी रूप से विश्वास करना, हाँ प्रभु विश्वास करता, वो बात नहीं, समझकर ग्रहण करके विश्वास किया. ഇവിടെ ശിമയോൻ എന്ന് പറയുന്ന വ്യക്തി 8-ാം അധ്യായം, അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 8-ാം അധ്യായം, प्रेरितों का कार्य 8वां अध्याय में शिमयोन नाम का एक जादूगर को हम देखते हैं. 8-ാം അധ്യായത്തിൽ 20-ാം വാക്യം. 8 का 20. അവിടെ പത്രോസ് നമ്മള് റോമാലേഖനത്തിൽ യഹൂദന്മാരെ കുറിച്ച് പറയുന്ന അതേ കാര്യമാണ്. तो वहां पर रोमियो का 11 में हमने यहूदियों के विषय में पौलुस ने जो चेतावनी दिया और तुम टुकराए जाओगे, काट दिया जाओगे करके जो चेतावनी दिया था, उसी रीति से यहाँ पर पत्रोस प्रेरितों का कार्य में कहता है. पतरस ने उससे कहा, हाँ. तेरे रुपए तेरे साथ नष्ट हो, क्योंकि तूने परमेश्वर का दान रुपए में मोल लेने का विचार किया. आगे इस बात में तेरा न हिस्सा और न भाग, क्योंकि तेरा मन परमेश्वर के आगे सीधा नहीं. നീ നശിച്ചു പോകുന്നില്ലേ? आगे बढ़ना. നിന്റെ പണം നിന്നോട് കൂടെ നശിച്ചു പോകും. इससे अपनी इस बुराई से मन फिराकर No, 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 प्रभु से प्रार्थना कर. संभव है No, no, ए, उसका 20 का फिर से बढ़ना. तेरा धन पतरस ने उससे कहा, हाँ. तेरे रुपए तेरे साथ नष्ट हो. तेरा रुपए तेरा धन तेरे साथ ही नष्ट हो जाएगा. मतलब वो व्यक्ति भी नाश हो रहा है, हाँ. धन दिया हो तो नाश हो रही है, परंतु वो व्यक्ति भी नाश हो रहा है. ഇദ്ദേഹം കർത്താവിനെ വിശ്വസിച്ചോ? क्या ये व्यक्ति प्रभु पर विश्वास किया था? क्या വിശ്വസിച്ചോ? किया था? क्या സ്നാനപ്പെട്ടോ? बपतिस्मा लिया? गया സഭയിലെ അംഗമാണോ? मंडली का भाग है? क्या അപ്പോസ്തലന്മാർ തന്നെ കൈവച്ചോ? प्रेरित लोगों ने खुद हाथ डाला था क्या उसके ऊपर? പക്ഷെ ആള് രക്ഷിക്കപ്പെട്ടില്ല. परंतु आदमी उद्धार नहीं पाया है. നോക്കുക. बाहरी रूप से विश्वासियों का सब दिख रहा है, अंदर वो दया जन्म नहीं पाया. നമ്മൾ സുവിശേഷം കേൾക്കുമ്പോൾ क्योंकि जब हम सुसमाचार सुनते हैं, വചനം വ്യക്തമായി നമ്മളെ കാണിച്ചു തരും. वचन स्पष्ट रीति से हम लोग कौन है हमें बताएगा. നിനക്ക് നിന്നെ തന്നെ രക്ഷിക്കാൻ കഴിയാത്ത ഒരു കുഴിയിലേക്കാണ് നീ പോയിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്. वचन हमको क्या बोलेगा, हमारे बारे में क्या बताएगा? तू एक ऐसा गड्ढे में गिर रहा है कि तू कितना भी मेहनत करेगा, कोशिश करेगा, उस गड्ढे से तू बच नहीं सकता. നിന്റെ പണം, तेरा धन, നിന്റെ വിദ്യാഭ്യാസം, तेरा ज्ञान, നിന്റെ കുടുംബ മഹിമ, तेरा पारिवारिक जो मोह, जो परिवार में जो तू प्रशंसा कर रहा है, वो बात है. നിന്നെ കുറിച്ച് നീ എന്തറിഞ്ഞു ഗ്രഹിച്ചു, तूने अपने विषय में जो तू जानता है, जो तू समझता है, वो सब बातें भी നിന്നെ രക്ഷിക്കുകയില്ല. तुझे बचाएगा नहीं. ഇങ്ങനെ അത്രത്തോളം നികൃഷ്ടനായ നിന്നെ, इस प्रकार का नीच मनुष्य जो तू है, നിന്നെ गिरा हुआ രക്ഷിക്കാനായിട്ട് मनुष्य, ഇറങ്ങി വന്നിരിക്കുന്ന इस प्रकार का गिरा हुआ मनुष्य को बचाने के लिए प्रभु अपना स्वर्ग का सिंहासन छोड़कर मनुष्य बनकर भूमि पर आया. ആ ക്രിസ്തുവിന് उस मसीह को നീ കീഴടങ്ങുന്നുണ്ടോ? तू अधीन हो रहा है क्या? ഗവൺമെന്റ് കാണിക്കുകയല്ല, परंतु तू घमंड नहीं कर रहा है, प्रशंसा नहीं कर रहा है, പിന്നെന്താണ്? परंतु क्या कर रहा है? ഞാൻ ഒന്നുമില്ലാത്തവനാണ്, मैं तो कुछ भी नहीं हूँ, ഞാൻ നഷ്ടപ്പെട്ടവനാണ്, मैं तो खोया हुआ था, ഞാൻ നഗ്നനാണ്, मैं तो नंगा हूँ, ഞാൻ കുരുടനാണ്, मैं अंधा हूँ, എനിക്കൊന്നുമില്ല. मेरे पास कुछ भी नहीं है. എന്നാൽ ദൈവം, परंतु हे प्रभु, കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു, प्रभु यीशु मसीह, നീ ദയയുള്ളവനാണ്, तू दयावान है, എന്നോട് കരുണ കാണിക്കാൻ. उस पर करुणा करने के लिए Praise the Lord. मैं ഇത് ഗ്രഹിച്ചറിയും, ഇങ്ങനെ ഗ്രഹിച്ചറിയും. ये बात का समझ पहचान पा रहे, हम लोग समझ पा रहे, हाँ ऐसा बात है करके. ഇദ്ദേഹത്തിന് എന്തുകൊണ്ട് ഹോളി സ്പിരിറ്റിനെ കിട്ടിയില്ല? ये व्यक्ति को क्यों पवित्र आत्मा मिला नहीं?
പലരും ഇന്ന് രക്ഷിക്കപ്പെട്ട് കഴിഞ്ഞിട്ട് സ്ഥാനപ്പെട്ട് കഴിഞ്ഞിട്ട് പിന്നെ കർത്താവിന് അവരനുസരിച്ചില്ല. നമ്മള് അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 5-ാം അധ്യായം 32-ാം വാക്യത്തിൽ ശിമിയോന് പരിശുദ്ധാത്മാവിനെ കിട്ടാത്ത കാര്യം പറയുന്നുണ്ട്. हम लोग प्रेरितों का कार्य 5:32 में शिमोन को वहां पर पवित्र आत्मा क्यों नहीं मिला करके वहां पर कारण बता रहा है. आज बहुत लोग विश्वासी है करके बोलकर बपतिस्मा भी हो गया, मंडली में आ रहे हैं, परंतु पवित्र आत्मा उनमें नहीं है. കാര്യം ഇതാണ്. कारण क्या है? 6-ാം അധ്യായത്തിൽ 7 അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 6-ന്റെ 7 और प्रेरितों का कार्य 6:7. परमेश्वर का वचन फैलता गया और यरूशलेम से സോറി അവിടെ നമ്മള് जिसे परमेश्वर ने उन्हें Sorry. दिया है, 5:32. അതിന്റെ 32-ാം വാക്യം 32 5:32 सॉरी. जिसे परमेश्वर ने उन्हें दिया है जो उसकी आज्ञा मानते हैं पूरा पढ़ना पूरा पढ़. हम इन बातों के गवाह हैं। हाँ और वैसे ही पवित्र आत्मा भी हाँ जिसे परमेश्वर ने उन्हें दिया है हाँ देखो पवित्र आत्मा भी इस बात का गवाह है. जैसा परमेश्वर ने उन्हें भी दिया है, जो उसकी आज्ञा जो मानते उनका आज्ञा हाँ. मानता है. യേശു കർത്താവിന് കീഴടങ്ങുമ്പോൾ मतलब जो कोई भी यीशु मसीह पर आधीन होकर उनका बातों को मानता है, അവന് കിട്ടുന്നത് ഹോളി സ്പിരിറ്റ് ആണ്. उनको क्या मिलता है? पवित्र आत्मा मिलता है. അത് ക്രിസ്തുയേശുവിലെ വിശ്വാസത്താൽ. मतलब यीशु मसीह का विश्वास के द्वारा. അതാണ് പൗലോസ് എഫെസോസ് വിശ്വാസികളോട് ചോദിക്കുന്നത്. എഫെസോസിലെ നമ്മൾ കാണുന്നത് കുറച്ച് ശിഷ്യന്മാരെ കിട്ടി. इसलिए एफेसोस അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 19-ാം അധ്യായത്തിൽ നിങ്ങൾ വിശ്വസിച്ചിട്ട് ആത്മാവിനെ പ്രാപിച്ചോ. तो वहां पर एफेसोस के विश्वासी लोगों को जब पौलुस पूछते समय में वो पूछ रहा है, क्या तुम लोग ने विश्वास के द्वारा विश्वास करने के बाद पवित्र आत्मा पाया क्या? കർത്താവ് തന്നെ എന്താ പറയുന്നത്? प्रभु स्वयं क्या कहता है? എന്നെ വിശ്വസിച്ചാൽ जो मुझ पर विश्वास करेगा നിങ്ങൾ കിട്ടുന്നത് പരിശുദ്ധാത്മാവാണ്. उनको पवित्र आत्मा मिलेगा. നമ്മളെ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 7-37-38 വാക്യങ്ങളിൽ വളരെ വ്യക്തമായിട്ട് കർത്താവ് പറയുകയാണ്. യോഹन्ना 7:37-38 स्पष्ट रीति से कहता है. ആ. पर्व के अंतिम दिन जो मुख्य दिन है, यीशु खड़ा हुआ और पुकार कर कहा, यदि कोई प्यासा हो तो मेरे पास आए और पिए. जो मुझ पर विश्वास करेगा, जैसे पवित्र शास्त्र में पढ़ो. आया है, हाँ. उसके हृदय में से जीवन की जल की नदियां बह निकली. 39 भी पढ़ना. उसने यह वचन पवित्र आत्मा के विषय में कहा, हाँ. जिसे उस पर विश्वास करने वाले पाने पर थे. देखो जो विश्वास करने पर पाने वाले लोगों के विषय में ऊपर का विषय कहता है. അപ്പൊ ആത്മാവ് വന്നെങ്കിലേ നമുക്ക് കാര്യം ഗ്രഹിക്കാൻ കഴിയുള്ളൂ. क्योंकि आत्मा आने के बाद ही प्रभु के बातों को हम समझ पाएंगे. ലോകത്തിന്റെ ആത്മാവിനെ അല്ല, संसार की आत्मा नहीं. ദൈവം നമുക്ക് സൗജന്യമായി തന്നത് അറിയുവാനായി प्रभु ने हमको जो मुफ्त में दिया हुआ बातों को अच्छी रीति से समझ सके, इसलिए प्रभु का आत्मा दिया है. पहला कोरिन्थी 2:12. അവിടെ ആത്മാവ്, അപ്പോൾ പരിശുദ്ധാത്മാവ് നമുക്ക് കിട്ടുന്നില്ല എങ്കിൽ നമ്മുടെ വിശ്വാസം ശരിയല്ല. तो पवित्र हमें विश्वास करने के बाद पवित्र आत्मा अगर वो व्यक्ति को मिला नहीं है तो विश्वास गलत है. കാരണം ഈ ക്രിസ്തുവിനെ ഗ്രഹിപ്പിച്ച് അവന്റെ മഹത്വം, അവന്റെ ദയ, കരുണ ഇതെല്ലാം നമ്മളെ ഗ്രഹിപ്പിക്കുന്നത് നമ്മളിൽ വസിക്കുന്ന ആത്മാവാണ്. क्योंकि हमें प्रभु के बारे में, प्रभु कौन है, वो कितना महान है, कितना श्रेष्ठ है करके उनका गहराई के बातें, ये सब बातें हमको समझाकर, हमें पहचान कर, ग्रहण करा कर देने वाला हमारे अंदर बसने वाला पवित्र आत्मा है, जो विश्वासी होने के बाद मिलेगा. നമ്മുടെ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 20-ാം അധ്യായം 31-ാം വാക്യത്തിൽ യോഹन्ना 20:31 में അവിടെ കർത്താവിന്റെ വചനം ഇങ്ങനെയാണ്. प्रभु का वचन कहता है, യേശു ദൈവപുത്രനായ ക്രിസ്തു എന്ന് നിങ്ങൾ വിശ്വസിക്കേണ്ടതിനും. 31 पढ़ना 20 का. यीशु परमेश्वर का पुत्र मसीह है हाँ. और विश्वास करके उसके नाम से जीवन पाओ. यीशु मसीह ही परमेश्वर का पुत्र है. ആരാണ് നമ്മളെ ക്രിസ്തു ദൈവത്തിന്റെ പുത്രനാണെന്ന് ഗ്രഹിപ്പിക്കുന്നത്? कौन है हमें यीशु परमेश्वर का पुत्र है करके ऐसा विश्वास करने के लिए कौन लाएगा हमारे अंदर बातें? ആത്മാവാണ്. ആത്മാവാണ് നമ്മളിൽ ഈ കാര്യം കൊണ്ടുവരുന്നത്. आत्मा है जो ये बात हमारे अंदर लेकर आके हमें बताता है. നമ്മൾ ആത്മാവ് പറയുന്നത് ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ചാണ്. क्योंकि आत्मा जब भी आएगा वो सिर्फ प्रभु के बारे में ही बोलेगा. ഇനി ക്രിസ്തുവിനെ നമ്മൾ സ്വീകരിക്കുമ്പോൾ मसीह को स्वीकार करने के बाद ഈ ക്രിസ്തു എങ്ങനെയുള്ളവനെന്ന് ये मसीह कैसा है നമ്മളെ ഗ്രഹിപ്പിക്കും. ये प्रभु के बारे में और भी उनका व्यक्तित्व के बारे में हमको समझाएगा, बताएगा हमको. നമ്മൾ ഗ്രഹിച്ചാൽ ആരെ പോലെയാകും? अगर प्रभु को अगर समझने लग गए तो हम किसके समान बदल जाएंगे? जैसा समझा वैसा हम बदल जाएंगे प्रभु के समान. അപ്പൊ ക്രിസ്തുവിനെ ഗ്രഹിക്കാതെ परंतु प्रभु को ग्रहण करके समझे नहीं तो നമ്മളെ തന്നെ ഗ്രഹിക്കുക. നമ്മൾ ഇന്ന ആളാണ്, നമ്മുടെ കുടുംബ പാരമ്പര്യം, നമ്മുടെ വിദ്യാഭ്യാസം, നമുക്ക് പ്രശംസിക്കുക ഒരുപാട് കാര്യങ്ങളുണ്ട്. ഇത് ആരുടെ പണിയാണ്? परंतु प्रभु को ना समझते हुए हम विश्वासी होने के बाद हम अपने बारे में समझ रहे, मैंने ऐसा किया, मैं ये हूँ, मैं ये परिवार से आया हूँ, इतना सालों से मैं विश्वासी हूँ. अपने बारे में अगर ज्ञान मिलकर समझने का उसका अवस्था उनके अंदर हो रहा है तो वो कौन सा आत्मा से हो रहा है?
ലോകത്തിന്റെ ആത്മാവ്. संसार का आत्मा से। അവരാണ് മരിക്കുമ്പോൾ കുഴി വീഴുന്നത്. वही लोग हैं मरने के बाद गड्ढे में गिरते हैं, കാരണം അവർ ഗ്രഹിച്ചില്ല. प्रभु को समझ नहीं पाए, കാരണം അവർക്ക് ആത്മാവില്ല. क्योंकि आत्मा नहीं था, पवित्र आत्मा नहीं था। അപ്പൊ ആത്മാവിനാൽ നമ്മൾ നിറയുമ്പോൾ इसलिए आत्मा से जब हम भर जाते हैं നമ്മൾ ആരെയാണ് ഗ്രഹിച്ചറിയുന്നത്? तो हम किसको समझ पा रहे हैं? प्रभु को। ആത്മാവിൽ ജീവിക്കുമ്പോൾ. इसलिए जो आत्मा में जीता है, അപ്പൊ നമുക്ക് കിട്ടിയിരിക്കുന്ന ആത്മാവിന്റെ ആ സഹായം, इसलिए आत्मा का हमें जो मिला हुआ आत्मा का जो मदद है, നമ്മളിൽ പ്രവർത്തിക്കുമ്പോൾ और वो मदद जब हमारे अंदर कार्य करता है, അതാണ് നമ്മൾ ഈ വചനം ഗ്രഹിപ്പിക്കുന്നത് പരിശുദ്ധാത്മാവാണ്. वचन को समझा के देने वाला भी पवित्र आत्मा है। അപ്പോൾ നമ്മൾ ഒരുപക്ഷെ നമ്മൾ ഈ വിത്തൊന്ന് വീണ ഉടനെ നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെട്ടു എന്ന് പറഞ്ഞ് നമ്മൾ ഒരുപക്ഷെ സഹനപ്പെട്ടേക്കാം. शायद एक दिन अचानक वो वचन का नया जन्म का वो बीज शायद तुरंत हमारे अंदर आकर तुरंत हम लोगों ने बोला कि मैंने नया जन्म पाया और बपतिस्मा लिया करके तुरंत हमने काम किया होगा सब बातें। പക്ഷേ ഈ ശരിക്കും പരിശുദ്ധാത്മാവ് പ്രവർത്തിക്കാതെ നമ്മൾ സ്ഥാനപ്പെട്ടാൽ നമ്മൾ നേരത്തെ കണ്ട ശിമോനെ പോലെ ആയിരിക്കും. तो ये सब जल्दबाजी में हम लोग कर रहे तो एक धोखा है, क्योंकि जब तक पवित्र आत्मा आकर यीशु मसीह के बारे में पहचान और समझ सही रीति से स्पष्ट से बताएगा नहीं तो हम लोग बपतिस्मा किया करके बोलकर फायदा नहीं है। हम लोग वो शिमोन जो जादूगर है उसका जैसा हो जाएगा। വിത്ത് വിതയ്ക്കാൻ പോകുന്ന ഭൂമിയിൽ കർത്താവ് എന്ന് പറയുന്നുണ്ട്. बीज बोते का विषय में प्रभु वो दृष्टांत में प्रभु एक बात कहता है, വചനം കേട്ടു, वचन सुना, സന്തോഷമായി, आनंद हुआ, പക്ഷെ മറന്നുപോയി. परंतु भूल गए। അത് ഗ്രഹിച്ചാൽ परंतु अगर उन लोग ने स्वीकारा होता, ग्रहण करके समझा होता, അത് എടുത്തുകൊണ്ട് പോകാൻ സാധനം വരുന്നില്ല. तो शैतान उसको उठाकर लेकर जा नहीं सकता। ആരാണ് ഫലം കായ്ക്കുന്നത്? फल कौन उत्पन्न करता है? കർത്താവ് വിത്ത് വിതയ്ക്കുന്ന ഭൂമി പറയുന്നുണ്ട്. प्रभु स्वयं बीज बोने का दृष्टांत में कहता है। ചിലരുടെ അവിടെ നമ്മൾ അതിന്റെ മർക്കോസിന്റെ സുവിശേഷം 4-ാം അധ്യായം मरकोस का पुस्तक अध्याय 4 में നമ്മളത് വായിക്കുന്നുണ്ട്. അതിന്റെ 15 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 15 से जब हम पढ़ते हैं, ഹൃദയങ്ങളിൽ വിധിക്കപ്പെട്ട വചനം എടുത്തു കളയുന്നതാകുന്നു സാത്താൻ. അതെന്താണ്? വചനം അവർ കേൾക്കുന്നുണ്ട്, പക്ഷെ ഗ്രഹിക്കാൻ ഇടയാകുന്നില്ല. ഹോളി സ്പിരിറ്റ് അവരുടെ ഉള്ളിൽ എത്തിയില്ല. जल्दी पढ़ना उसका 5। संसार के किनारे के है वे है जहाँ वचन बोया जाता है। हाँ। ये वे है जब उन्होंने सुना तो शैतान तुरंत आकर वचन देखो, शैतान तुरंत आकर उनमें बोया गया था। हाँ, ले जाता है। मतलब वो लोग सुना बोया हुआ वचन, मतलब सुना हुआ वचन क्या हो गया? शैतान तुरंत लेकर, क्यों तुरंत लेकर गया? कि वो लोग ग्रहण ना करे, हाँ। प्रभु को उन्हें समझ नहीं सके, इसलिए तुरंत प्रभु शैतान लेकर गया। അടുത്ത വാക്യം നമ്മൾ വായിക്കുന്നത്, अगला वाक्य में देखो, വചനം വീണെങ്കിലും वचन पत्थर वाला भूमि में गिरा तो भी കർത്താവിന്റെ മരണത്തെ കുറിച്ചോ ക്രൂശിനെ കുറിച്ചോ ഒന്നും പാപത്തെ കുറിച്ചോ ഒന്നും ഒരു പാറ, ഹൃദയം പാറ പോലെ ഇരിക്കുകയാണ്. पढ़ना 16। वैसे ही जो पथरीली भूमि पर बोए जाते हैं, हाँ। ये वे है जो वचन को सुनकर तुरंत आनंद से ग्रहण कर लेते हैं। देखो, तुरंत आनंद से ग्रहण के, परंतु उनका दिल कैसा तभी भी परंतु नहीं वो ठीक है, वो उनका पत्थर वाला दिल, मतलब क्या है? प्रभु का वचन हथौड़े के समान है। क्रूस का वचन आता है तो क्या करेगा? हृदय को तोड़कर नम्र कर प्रभु आपने मेरे लिए ऐसा किया बोलकर वो तुरंत झुक जाएगा। परंतु इधर वचन आने के बाद भी हृदय तभी भी पत्थरीला है, कठोर है। അവിടെ ഉള്ളിൽ വേരില്ലാതെ. और क्या हो गया 17 का शुरुआत में? കർത്താവിനോടൊരു സ്നേഹമോ അല്ലെങ്കിൽ കർത്താവിനോടൊരു ആകർഷണതയില്ല. वचन का जो बीज बोया था वो जड़ उसमें उनका हृदय में पकड़ नहीं पाया। मतलब वचन आने के बाद प्रभु तू कितना महान है, तू कितना दया, मतलब वो पहचान करने का शुरुआत उन पर नहीं हो रहा है, क्योंकि वचन जड़ नहीं पकड़ पा रहा है बीज। നമ്മൾ അടുത്ത വാക്യം വായിക്കും, 17-ാം വാക്യം. 17 में परंतु वे अपने भीतर जड़ न रखने के कारण हाँ। वे थोड़े ही दिनों के लिए रहते हैं। हाँ। इसके बाद जब वचन के कारण उन पर क्लेश या उपद्रव होता है हाँ। तो वे तुरंत ठोकर खाते हैं। तुरंत ठोकर खाते हैं। എന്തെങ്കിലും വിഷമോ ബുദ്ധിമുട്ടോ ഉണ്ടായാൽ, थोड़ा सा तकलीफ या कुछ भी विपत्ति आ गया तो, എന്നാൽ കർത്താവിനെ ഗ്രഹിച്ച ഒരു വ്യക്തിയെ, परंतु जो व्यक्ति सचमुच प्रभु को पहचान पाया है तो അവിടെ കഷ്ടത വന്നാൽ तो भले ही कष्ट और विपत्ति क्यों ना आए, അവൻ നന്മ ചെയ്തുകൊണ്ട്, क्योंकि उसने भला किया है। എന്നാൽ അവിശ്വാസം വരാതെ കർത്താവിനെ ഗ്രഹിച്ചു അവൻ. मतलब क्या भला कि उसने क्या किया? वो विश्वासी ने, मैं प्रभु को सचमुच विश्वास करके पहचान पाया, वो भला काम वो व्यक्ति ने किया। कष्ट आते समय में अविश्वास नहीं किया, कष्ट आते समय में ठोकर नहीं खाया, बल्कि प्रभु पे स्थिर रहा उसने। 1 പത്രോസ് 4-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ, पहला पत्रोस 4 का 19, इसलिए जो परमेश्वर की इच्छा के अनुसार दुख उठाते हैं हाँ। वे भलाई करते हुए अपने अपने प्राण को विश्वास योग्य सृजनहार के हाथ में सौंप दें। ഇത് ആർക്കാണ് പറ്റുന്നത്? ये किसको होएगा? കഷ്ടത വരുമ്പോൾ कष्ट आते समय में തങ്ങളുടെ പ്രാണനെ अपना प्राणों को
അപ്പൊ നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത് ഈ കഷ്ടപ്പെടുന്ന കർത്താവ്, എന്നെ കഷ്ടപ്പെടുത്തുന്ന കർത്താവിന് കയ്യിൽ എന്താ എന്റെ ഹൃദയം കൊടുക്കുന്നതെന്നാ. तो हम लोग क्या सोचते हैं, ये प्रभु जिसने मुझे कष्ट दिया, वो कष्ट दिया प्रभु को, मैं क्यों अपना प्राण दूं? ആ അവർക്ക് വിശ്വാസം വന്നില്ല പ്രിയമുള്ളവർ. मतलब ऐसे लोगों ने प्रभु को अभी तक बाहर से ज्ञान मिला होगा, परंतु प्रभु को पहचान नहीं पाया, समझ नहीं पाया सही रीति से। എന്നാൽ പരിശുദ്ധാത്മാവിനാൽ ഹൃദയം ഗ്രഹിച്ചാൽ, परंतु पवित्र आत्मा के मदद से वचन को समझ पाया, पहचान पाया, तो അയ്യോ പറയുന്നത് പോലെ अयूब कहता है, എന്നെ അടിച്ചാലും मुझे मारो तो भी, എന്നെ കൊന്നാലും मुझे मार डाला तो भी, ഞാൻ കർത്താവിനുള്ളവൻ. मैं प्रभु का हूँ, उसकी पासी का അവൻ मैं उसी का हूँ। ആ നോക്കുക, मैं നമ്മുടെ പ്രാണനെ കഷ്ടപ്പെടുമ്പോൾ ആരുടെ കയ്യിൽ ഏൽപ്പിക്കണം? मतलब मेरा हमारे प्राणों के ऊपर जब विपत्ति और कष्ट आए तो हम अपना प्राण को किसके ओर सौंपना है? ओ महान प्रभु की ओर। അവനാണ് वो लोग हैं അവനെ പോലാകുന്നത്. प्रभु के समान बनेंगे, അവൻ കർത്താവിനെ എങ്ങനെ കാണും? क्योंकि वो लोग प्रभु को कैसा देखेंगे? സൗന്ദര്യത്തോടെ वो കാണും. लोग प्रभु को सुंदरता से देखेंगे। വിശാലമായ ഒരു ദേശം കാണും. वो लोग एक बहुत बड़ा नगर को एकदम भरपूर अच्छे रीति से एक नगर को देखेंगे। എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब നമ്മൾ അങ്ങനെയുള്ള വിശ്വാസികൾ ന്യൂ ജെറുസലേം അടക്കി ഭരിക്കും. मतलब वो लोग इस प्रकार के विश्वासी रहेंगे जिसने प्रभु का सुंदरता को सही रीति से देखा है। मतलब वो नवा यरूशलेम का नगर को पूरा कब्जा करके राज करेंगे। നമ്മുടെ വിശ്വാസത്തിന്റെ അല്ലെങ്കിൽ നമ്മൾ ഗ്രഹിച്ചു, എത്രത്തോളം ഗ്രഹിച്ചു? इसलिए हम लोग प्रभु को सही रीति से कितना हम लोग पहचान पाया, उनको अच्छी तरह से समझ पाए हम लोग। അപ്പൊ നന്മ ചെയ്യുക എന്ന് പറഞ്ഞാൽ അർത്ഥം तो എന്താണ്? वो भला कर रहा है करके अभी हमने पढ़ा, നന്മ ചെയ്തുകൊണ്ട് എന്ന് वो പറഞ്ഞാൽ भला करते हुए, അവിശ്വസിക്കാതെ, मतलब उसने क्या किया? कष्ट आते समय में अविश्वास नहीं किया, കർത്താവിനെ തള്ളിക്കളയാതെ, प्रभु को ठुकराया नहीं। കർത്താവ് വിശ്വസ്തനെന്ന് എണ്ണിക്കൊണ്ട് प्रभु तू तो विश्वासी होगी प्रभु है ऐसा मानकर ഈ ഘട്ടത്തിലും ये कष्ट के बीच में भी നിന്നെ ഞാൻ സേവിക്കും मैं आपका ही सेवा करूंगा, എന്ന് ഏറ്റുപറഞ്ഞുകൊണ്ട് ऐसा अंगीकार करके समर्पण करने वाला विश्वासी, ആ അവനാണ് वो है കർത്താവിനെ ഗ്രഹിച്ച ഭാഗ്യം. प्रभु को सही रीति से पहचान पाया, और ऐसा विश्वासी धन्य है। ഇത് തന്നെയാണ് നമ്മള് കർത്താവിന് കീഴടങ്ങുന്നതിലൂടെ ലഭിക്കുന്ന നന്മ, അല്ലെങ്കിൽ അവനെ കർത്താവായിട്ട് അംഗീകരിക്കുന്നതിന്റെ ശ്രേഷ്ഠത. मतलब यही है, प्रभु के उपस्थिति में आधीन होने वाला विश्वासी को एक लाभ मिलेगा, फायदा होगा, उनको लोग बहुत श्रेष्ठ विश्वासी रहेंगे। ഒരു വാക്യം കൂടെ വായിച്ചിട്ട്, एक और वाक्य पढ़ना चाहता हूं। അബ്രഹാമിനെ അനുസരിച്ച സാറായും അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നത് 1 പത്രോസ് 3:6 अब्राहम के उपस्थिति में आधीन हुआ सारा करके जब हम पढ़ते हैं 1 पत्रोस 3:6 में, जैसे सारा अब्राहम की आज्ञा में रहती हाँ। और उसे स्वामी करती थी, इसी प्रकार तुम भी यदि भलाई करो और किसी प्रकार के भय से भयभीत न हो तो उसकी बेटियां ठहरोगी। അബ്രഹാമിനെ യജമാൻ എന്ന് വിളിച്ച് നന്മ ചെയ്തു എന്ന് കാണുന്നില്ലേ? वहां पर देखो वो क्या, वो यदि इस रीति से तुम भी भला करो, हाँ। सारा ने क्या भला किया? अब्राहम को देखकर तू मेरा स्वामी है बोलकर आधीन होकर हाँ। सारा आज्ञा का पालन किया, हाँ। वो है वो भला, നന്മ ചെയ്തു, उसने भला किया। കീഴടങ്ങിയിരുന്നു. और भला क्या था कि वो, അപ്പൊ കർത്താവ് നമ്മുടെ കർത്താവാണെങ്കിൽ अगर प्रभु हमारा प्रभु है तो കഷ്ടങ്ങൾ വരുമ്പോൾ, कष्ट आएगा, പ്രയാസങ്ങൾ വരുമ്പോൾ क्लेश आएगा। നന്മ ചെയ്യുക എന്ന് പറഞ്ഞാൽ भला करो मतलब क्या? प्रभु की ओर क्या विश्वास नहीं छोड़ना, हाँ। तभी भी वही हमारा स्वामी रहेगा। പ്രൈസ് ദി ലോർഡ്. आमेन। അങ്ങനെയുള്ളവർ കിട്ടുന്ന കിരീടമാണ്. ऐसा लोगों को मिलने वाला जो मुकुट रहेगा कितना बड़ा അതിനാണ് है। നമ്മുടെ വിശ്വാസത്തിന്റെ പരിശോധനയെ കുറിച്ച് യാക്കോബ ലേഖനത്തിൽ വായിക്കുന്നത്. इसलिए विश्वास का परीक्षा या परखा जाएगा के विषय में याकूब में जब हम पढ़ते हैं, യാക്കോബിന്റെ ലേഖനം അതിന്റെ 1-ാം അധ്യായത്തിന്റെ 12-ാം വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നത്. याकूब 1:12 में परखा जाना विश्वास का क्या होगा करके हम देखते हैं। धन्य है वो मनुष्य हाँ। परीक्षा में स्थिर रहता है, हाँ। क्योंकि वह खरा निकलकर जीवन का वह मुकुट पाएगा। ജീവന്റെ बस, बस। കിരീടം കിട്ടുമെന്ന് जीवन का मुकुट उनको मिलेगा, आरकाने? जिसका विश्वास, കർത്താവിനെ സ്നേഹിക്കുന്നു. मतलब ऐसा लोग, उन्होंने भला काम क्या किया? कष्ट आते समय में, परीक्षा आते समय में प्रभु पर स्थिर रहकर विश्वास कर प्रभु पर ही प्रेम रखा उन्होंने। അപ്പൊ കർത്താവിനെ നമ്മൾ സ്നേഹിക്കുന്നത് എപ്പോഴാണ് തിരിച്ചറിയുന്നത്? प्रभु से हम प्रेम करते हैं करके ये सचमुच कब मालूम पड़ता है? കർത്താവിനെ സ്നേഹിച്ചത് ഗ്രഹിച്ചറിഞ്ഞാൽ, जब मैं प्रभु को मैंने प्रेम किया करके ये बात जब मैं पहचान लेता हूं, जब ये बात हम सचमुच ग्रहण कर पाते तब ആ വ്യക്തി വാസ്തവത്തിൽ ജീവിച്ചിരിക്കുമ്പോൾ തന്നെ ഒരു രക്തസാക്ഷിയാണ്. കാരണം ഹലോ. സ്വന്തം പ്രാണനെ സ്നേഹിച്ചില്ല. वो व्यक्ति तभी जिंदा रहते समय में ही एक शहीद व्यक्ति कहलाया जाए। क्यों? वो जिंदा रहते समय में अपने आप से कभी प्रेम नहीं किया। അവർ കർത്താവിന്റെ കുഞ്ഞാന്റെ രക്തം ഹേതുവായും वो लोग हम देख प्रकाशित वाक्य में पढ़ते हैं, यीशु परमेश्वर के पुत्र का मेमना का लहू के निमित्त
തങ്ങൾ പറഞ്ഞ സാക്ഷ്യവചനം എന്താണ്? और उनका- ഞങ്ങൾ കർത്താവിനെ തള്ളി പറയില്ല. उनका गवाही भी यही था कि हमें जो प्रभु मिला उस प्रभु को हमने कभी ठुकराया नहीं, ഞങ്ങളുടെ പ്രാണനെ ഞങ്ങൾ സ്നേഹിക്കുന്നില്ല. हमने अपना प्राण को कभी प्रेम नहीं किया, ഞങ്ങൾ സ്നേഹിക്കുന്നത് ഞങ്ങളുടെ കർത്താവിനെയാണ്. क्योंकि हम प्रेम करते हैं सिर्फ हमारा प्रभु को, അവനിലാണ് ഞങ്ങളുടെ പ്രശംസ. वही हमारा प्रशंसा है, उनमें हमारा प्रशंसा है। അങ്ങനെയുള്ളവരെ വിളിച്ച് ആദരിക്കാൻ പോവുകയാണ് ദൈവം. ऐसे लोगों को एक दिन इस प्रकार के विश्वासी को प्रभु बुलाकर सम्मान के साथ आदर करेगा। ആ നിർണയം നമ്മൾ ഇവിടെ വെച്ച് പ്രാപിക്കുക. परंतु वो निश्चय, वो बोध्य आज ही हम लोग जिंदा रहते समय में प्राप्त कर रहे हैं। യെസ്, मैं കർത്താവ് നമ്മളെ സഹായിക്കും. प्रभु हमें सहायता करे। प्रेज़ लॉर्ड। कितनी बातों में प्रशंसा है ना। नौकरी पर, जानवर, गाड़ी घोड़ा, घर, हाँ, तो हमारे पास प्रशंसा के लिए कितना बात है? एक ही बात है। क्या है बात? मैं प्रभु को जानता हूँ, सबसे बड़ी बात है ना। मतलब हमें प्रभु को जानने का वो जानकारी है, हमें दुनिया और दुनिया के बातों से दूर करता है ना। आपको मालूम है कि जब तक इवन मानव प्रभु को सही रीति में नहीं जानेगा, बुद्धि में जानेगा, तो भी धोखा है। वो ज्ञान भी लोगों को मैं जानता हूँ ऐसा थोड़ा घमंड में जा सकता है। आत्मिक जीवन में भी घमंड होता है, उसमें भी खतरा है। हम लोग कितना सावधानी से जीवन बिताना चाहिए। बहुत प्रभु बहुत हमें प्यार करता है, इसलिए रोज जब प्रेरित पौलुस फिलिपियों 3:8 में बोलता है कि यीशु मसीह की ज्ञान की उत्तमता के कारण, देखो वो है सही प्रकार वो ज्ञान को प्राप्त करने का अवस्था। जब प्रभु यीशु मसीह को हम सही रीति में प्राप्त करेगा तो बाकी सारे बात जो दुनिया जो श्रेष्ठ समझता है वो सब कैसे लेगा? कूड़ा कचरा समझेगा। ये है सच में प्रभु यीशु मसीह को सही रीति में अगर जाना है तो, है ना। प्रभु को जानने के बाद में वो व्यक्ति और कोई भी कुछ भी नहीं चाहेगा। मैं एक बात आपको पूछना चाहता हूँ प्रियो, एक व्यक्ति प्रभु को जानेगा तो वो व्यक्ति प्रभु से जरूर प्रेम करेगा, और प्रभु को प्रेम करता है तो उसका क्या चिन्ह है? हाँ, वो तो है आज्ञा मानेगा, सही करेक्ट बोला, लेकिन फिर भी अनुभव में क्या चिन्ह है? अनुभव में मैं आपको बोलता हूँ सही में एक प्रार्थना जीवन बिताएगा। मैं आज वो एक किताब पढ़ रहा था वाचमनी का, उसमें से मुझे मिला जो सच में प्रभु को प्यार करता है वो ज्यादा प्रार्थना में बिताएगा, क्योंकि जिससे हम ज्यादा प्रेम करते हैं उसके साथ ज्यादा अपन समय बिताएगा, और वो समय प्रार्थना जीवन है। मैं कल मुझे एक किताब मिला, आज मैं कंप्लीट करके लेकर आया। मैं बोला और मेरे को क्या है, कहीं बहुत मुश्किल से मिलता है एक आधा मलयालम किताब। अभी कोई भी मिल गया, कल रात पर मैं पढ़ करके सुबह से वापस बैठा। कुछ अच्छा बात मिलता है तो खास करके मुझे भाई वाचमैनी के बात बोलेगा तो मेरे को बहुत खुशी है, और इतना अच्छा बात ही लिखा था। तो मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, हमारे जीवन में सही में हम लोगों का अपना प्रार्थना जीवन देखो, एक बात जरूर जानना, आप एक सच्चा आत्मिक जन नहीं बनना चाहिए, ये शैतान का निश्चय। इसलिए जब भी आप प्रार्थना का निर्णय करेगा तुरंत बेल मारेगा। कौन आया? कोई पड़ोसी आया, नहीं तो पुराना मित्र आया, प्रार्थना करने के लिए बैठने नहीं देगा। दूसरा कभी भी कुछ बात कि वो निपट गया तब तक पत्नी आएगा, सामान बिल्कुल नहीं, जल्दी जाकर लाओ। बोलेगा तो आपने कैसे भी थोड़ा प्रार्थना के लिए जिसको मौका मिल रहा है वो धनी लोग हैं। अभी अपना कई मतलब बहन लोग हैं, वो लोग ज्यादा अभी प्रेयर में बिताता है, मैं प्रभु को बहुत धन्यवाद देता हूँ। लेकिन आप अपनी व्यक्तिगत जीवन में देखो, है ना, और आपको मालूम होना चाहिए, मतलब विरोधी सबसे अधिक मतलब नफरत करने वाला बात है भक्तों का प्रार्थना जीवन, है ना। अपना प्रार्थना जीवन बहुत, प्रार्थना के ऊपर हम लोग बहुत मतलब स्टडी करते आ रहा है, वो हमें बहुत बात सिखाया, लेकिन उसके अनुसार का वो एक प्रार्थना जीवन में ग्रोथ होना चाहिए।
ये बहुत बड़ी बात है प्रियो है। और कहाँ तक एक सही प्रार्थना जीवन बिताने वाला व्यक्ति की जिंदगी बदलते रहेगा, वो रोज रोज मतलब यीशु मसीह के स्वभाव में बढ़ेगा, ये बहुत बड़ी बात है। इसलिए प्रियो हम लोग मैं एक्चुअली ये जो धनवान बनने का, हम किन किन बातों में धनवान बनना, उसमें से एक शब्द था यिर्मयाह 9 का 23-24। मैं बोला गया मेरा एक भाग, लेकिन गया नहीं, उस पर चुहा नहीं। जहाँ पर मैंने जो तैयार किया वो भाग में नहीं गया, इसलिए अच्छा हो गया, बच गया। मतलब अभी क्या है कि वो कई कॉर्नर से बात आएगा, लेकिन बहुत बड़ी बात है, हमें प्रभु ने मानव मसीह में धनवान बनाया है, और प्रभु चाहने वाला होता है उसका केवल अभी अपने बाकी भाग मानव संडे को सुनेगा। तो कुछ भी हो, मैं एक बात आपको बताना चाहता हूँ प्रियो, हम लोग मानव किस रीति में प्रभु में धनवान है, ये बात को जानना चाहिए, है ना। और वो धन आनंद काल तक हमारे साथ रहेगा, उसका हमें प्रतिफल मिलेगा, दुनिया का धन उधर जाएगा ही नहीं। अब वो बेचारा एक बूंद पानी के लिए तड़प रहा है, दुनिया में रहने के टाइम पर पानी नहीं पिया, कोका कोला पिया, तब सब पिया। वो बाकी सादा पानी पसंद नहीं था, पैसा बनाएगा है। लेकिन अभी उधर जाने के बाद में बोलता है वो लाजर का वो छोटा अंगुली में भी एक बूंद भी आ गया तो बहुत हो गया, बोलते हैं। देखा अभी कितना भी भाई के बानन से पूरा देने के लिए तैयार है, कोई फायदा है नहीं है। कितना बड़ी बात है, आनंदता का तैयारी अभी कर दिया तो कितना अच्छी बात है ना। प्रभु में है कि नहीं, प्रभु की आत्मा के द्वारा चलाया जाता है कि नहीं, ये बात को जानना भी बहुत ही बड़ी बात है ना। एक सच्चा मसीह गवाह बनना कितना अनोखा बात है। मसीह जीवन हमेशा मसीह को जीने वाला जीवन है। मुझे भी कौन जी रहा है, प्रेषित पौलुस ने इसलिए बोला मेरे लिए जीना मसीह, मर गया तो लाभ है। लाभ काटने के लिए कितने लोग जाता है, अभी भी मृत्यु से डरने वाले लोग बहुत है ना। मृत्यु क्या है हमारे लिए, लाभ है, लाभ है। वाह 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 वाह। किसके लिए, जो मतलब मसीह को जी रहा है, जीना जिसको मसीह है, बहुत बड़ी बात है। प्रभु को बहुत धन्यवाद देता है, प्रभु ने आज भी है ना हमें प्रभु को जानना और वो ग्रहण करने का अर्थ, मरियम ने वचन ग्रहण किया, यीशु मसीह पैदा हो गया। हम जितना वचन जानेगा और ग्रहण करेगा उतना मसीह हमारे में बढ़ते जाएगा। ग्रहण करना, आज बहुत लोग जान पाता है लेकिन उसको ग्रहण नहीं करता, तो ग्रहण करना बहुत बड़ी बात है। तो इसलिए प्रभु आज भी आया वो वचन को ग्रहण करके मसीह की रूह बनने के लिए प्रभु सबको सहायता करे, और भी प्रभु का वचन बहुत ही गहरा रीति में बताने में प्रभु के दासों को प्रभु ने इस्तेमाल किया। अनेक लोगों का जरूर जानकर प्रभु ने बोला प्रभु का नाम महिमा पाया, इसलिए सारी स्तुति आदर महिमा प्रभु को दे। और हम अभी प्रार्थना में जाएंगे, प्रभु सबको आशीष दे। प्रेज गॉड।